नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना दुभंगल्यानंतर ठाकरेंकडून वाकपटू महिलांची एक फळी शिंदेंच्या शिलेदारांवर शरसंधान साधत होती आणि अशावेळी त्या सगळ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत एका रणरागिणीनं प्रवेश केला आणि समोरून येणाऱ्या धारधार शब्दांचा प्रतिकार केला आणि शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं व्यासपीठही गाजवलं. त्या रणरागिणीचं नाव ज्योतिताई वाघमारे. मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे वाक्य आपण अनेकदा वापरतो, पण त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार ज्योतिताई वाघमारे. आज त्या कट्ट्यावर आल्यात. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेतून रथी महारथींची नावं चर्चेत असताना एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. पण त्या एका दिवसामागचा संघर्ष खूप मोठा आहे. वडील एका हॉटेलमध्ये वेटर आणि आई चादरी शिवायच्या कारखान्यात काम करायची. सोलापूरच्या झोपडपट्टीतून गरिबीचे चटके सोसत कधी काळी चप्पलही नशिबात नसलेल्या ज्योतिताई आज अभिमानानं संसदेची वाट चालतायत. वडील नागनाथ वाघमारे दलित पॅन्थरचे कार्यकर्ते असल्यानं घरात आंबेडकरी विचारांचा पगडा होता आणि याच विचारांच्या श्रीमंतीनं घरच्या गरिबीवर मात करण्याचं बळ ज्योतिताईंना मिळालं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे या बाबासाहेबांचा कानमंत्र त्यांच्या आयुष्याचा मूलमंत्र झाला. अर्धमागधी भाषेत आणि महिलांच्या प्रश्नांवरच्या संशोधनासाठी त्यांना राज्यात प्रथम क्रमांक मिळालाय. इंग्रजी साहित्यात त्यांचे डॉक्टरेट आहेत. त्या जेवढ्या आक्रमक आहेत तेवढ्याच त्या अभ्यासू आहेत. त्यांच्या याच प्रवासाबद्दल आपण ज्योतिताईंशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. अभिनंदन करतानाच सगळ्यांच्या मनात असलेला पहिला प्रश्न की कधी कळलं की आपण राज्यसभेचं सदस्य बनून जातोय, काय घडलं आणि काय पहिली प्रतिक्रिया होती? हो, खरं तर आज इथे बसल्यावर खूप भारावून गेल्यासारखं होतंय. कारण तसा माझा प्रवास सुद्धा सर एका कट्ट्यापासून सुरू झाला. माझी वस्ती तुम्ही पाहिली असेल न्यूजमधून वगैरे. पूर्ण वस्तीमध्ये सर एकच खोली आमच्या सगळ्यांचीच, तिथेच बेडरूम, तेच डायनिंग हॉल, तेच किचन, तेच स्टडी रूम. मग त्या पूर्ण वस्तीमध्ये एक जयशंकर मठ आहे. त्या मठाच्या बाहेर एक कट्टा आहे आणि त्या कट्ट्यावरती एक पिंपळाचं झाड आहे. अभ्यासाला जागा नसल्यामुळे रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्याच पिंपळाच्या झाडाखाली त्या कट्ट्यावर बसून मी 10वीचा अभ्यास केला आहे, मी 12वीचा अभ्यास केला आहे, मी माझा PhDचा थिसिससुद्धा लॅपटॉप घेऊन त्याच कट्ट्यावर बसून कंप्लीट केला आहे. म्हणजे एका सर्वसामान्य मुलीचा त्या जयशंकर तालमीच्या पिंपळाच्या कट्ट्यावरून सुरू झालेला प्रवास, संघर्षाची, गरिबीची अनेकांनी थट्टा केली, पण माणूस हट्टानी पेटला तर जयशंकर तालमीच्या कट्ट्यापासून ABP माझाच्या कट्ट्यापर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे खूप भारावून गेल्यासारखं होतं. तुम्ही जो प्रश्न विचारलात की कधी कळालं, खरं तर अजिबात कल्पना नव्हती आणि पूर्ण प्रामाणिकपणानं सांगते की खरंच कल्पना नव्हती. हे सगळं कसं घडलं हे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या 8 मार्च महिला दिनाच्या भाषणात पण सांगितलं. मी तुळजापूरला चालले होते आणि मला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला की ताई तुम्ही कुठे आहात? मी म्हटलं की मी सोलापुरात. तर ते म्हणाले नाही, आपल्याला लाडक्या बहिणींचं काम पुढे न्यायचं आहे, महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्याला आणखीन काम करायचं आहे, तर तुम्ही मला भेटायला या. मग मी लगेच फ्लाईट पकडली. सोलापूरला आता विमानसेवा सुरू आहे आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी मी आणि माझा भाऊ भीमा आम्ही दोघे साहेबांना भेटलो. तर त्यांनी विचारलं शिक्षण, भाषा किती येतात वगैरे वगैरे. पण त्यांनी मला सांगितलं की एक सेंट्रलची कमिटी आहे आणि त्या कमिटीसाठी मी तुमचा विचार करतोय, मग तुमचं काय मत? मी म्हटलं की साहेब कुठलंही पद मिळावं किंवा अमुकच हे मिळावं ते मिळावं असं माझ्या डोक्यात काहीच नाही आहे. तुम्ही मला जी संधी देताय माझे विचार व्यक्त करण्याची, शिवसेनेचा आवाज बनण्याची, तीच माझ्यासाठी खूप मोठी आहे. तुम्ही कमिटीसाठी विचार करताय ही तर माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. पण तुम्ही ती कमिटी दिली किंवा नाही दिली तरीसुद्धा तुमची लाडकी बहीण म्हणून शेवटपर्यंत मी विश्वासानं काम करत राहील. पण तुम्ही जी संधी द्याल त्या संधीचं मी सोनं करेन. मग ते म्हणाले ठीक आहे, अमुक अमुक एका व्यक्तीशी संपर्क साधा, ते काय म्हणतायत त्या पद्धतीची कागदपत्र तयार करा. पण ती कागदपत्रांची सुद्धा मला फक्त लिस्ट देण्यात आली. जो अफिडेव्हिटचा नमुनासुद्धा मला देण्यात आला त्याच्यामध्ये ते कुठल्या पदासाठी वगैरे म्हणजे त्याचं जे फ्रंट पेज असतं ना ते मला अजिबात दिलेलं नव्हतं.
त्यामुळे मी जे काही कागदपत्र तयार करते किंवा मी जे काही ॲफिडेव्हिटचा नमुना भरते ते कोणत्या पदासाठी भरते ना ह्याची मला कल्पना होती ना माझ्या भावांना कल्पना होती. आम्ही म्हणत होतो की चला केंद्रात कमिटीसाठी का होईना पण जायला मिळतंय ना तर मग करूयात. आणि मग ते सगळं रेडी ठेवलं. अगदी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी काही तास फॉर्म भरायला शिल्लक असताना सुद्धा माहिती नव्हतं. पण त्यानंतर जेव्हा मला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी दोघांनीही बोलवून सांगितलं की ही कमिटी नाही बरं का, आम्ही तुम्हाला राज्यसभेवरती पाठवतो. काही सेकंद मला विश्वासच नाही बसला. कारण सध्याच्या राजकारणाच्या काळामध्ये एक महापालिकेची निवडणूक लढवणं किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणं सुद्धा किती अवघड झालं आहे सर्वसामान्यांसाठी आपल्याला माहिती आहे. आणि अशा वेळेला थेट राज्यसभा आणि ते सुद्धा मागितलेलं नसताना. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही ऐकलं होतं की नेत्यांना खूप मागावं लागतं, मिनतवाऱ्या कराव्या लागतात, उंबरे झिजवावे लागतात, मुजरे करावे लागतात. पण इथं तर असा नेता आणि असा त्या नेत्याचा पुत्र की जो कार्यकर्त्यांना न मागता त्यांच्या कलागुणांची असेल किंवा त्यांच्या काही कौशल्यांची कदर असून ते थेट म्हणतात की आम्ही तुम्हाला राज्यसभेला पाठवतोय. सो डोळ्यात पाणी आलं, समजत नव्हतं, भावनिक झाले, रडू लागले. त्यावेळेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आता तुम्हाला रडायचं नाही आहे, आता तुम्हाला लढायचं आहे. त्यामुळे चला आपल्याला तुम्हाला फॉर्म भरायचा. इतकी भावनिक झाले सर की नुसतंच त्यांनी मला ती फक्त उमेदवारी नाही जाहीर केली किंवा फक्त मग ते काय मग 10 आमदारांच्या सह्या देऊन ते मला जा म्हणून सांगू शकले असते. परंतु एखाद्या स्वतःच्या बहिणीला स्वतःच्या लेकीला ज्या पद्धतीनं घेऊन जावं विधानमंडळामध्ये तसे आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब स्वतःच्या कॅनव्हामध्ये मला घेऊन आले. माझ्या त्या फॉर्मवरती सूचक म्हणून पहिली सही ही महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आहे याचा खासदारकीपेक्षा जास्त आनंद झाला. आणि ते स्वतः सोबत आले, त्यांनी फॉर्म म्हणजे भरेपर्यंत ते माझ्या सोबत थांबले. हा सगळा अनुभव थक्क करणारा, विश्वास न बसणारा आणि प्रचंड भावनिक करणारा होता. पण जेव्हा त्यांनी म्हटलं की राज्यसभेत पाठवतोय तेव्हा विचार काय आला, म्हणजे मीच का असा आला? अरे इतक्या जणी आहेत ना, मला का पाठवता? इतक्या जणी काय, इतक्या जणी देव पाण्यात घालून बसलेत. नाही, तसा अजिबात विचार मनाला आला नाही. एकतर तो क्षण इतका भावनिक करणारा होता की जेव्हा भावनांचा आवेग जास्त होतो त्यावेळेला असं हेच का तेच का हे विचार करण्याची थोडीशी शक्ती मला वाटतं की आपण तो विचार करत नाही. आनंद झाला. सर्वात आधी आईवडिलांचे चेहरे डोळ्याच्या समोर आले. पण माझं दुर्दैव की मी ही बातमी माझ्या आईवडिलांना सुद्धा सांगू शकत नव्हते कारण मला जाऊन फॉर्म भरायचा होता. माझ्या आईवडिलांना आणि घरच्यांना सुद्धा ही बातमी TV वरतीच कळाली. नाही, पण याच्याबद्दलच्या चर्चा सुरू होत्या, त्या 1-2 दिवसांपासून सुरू झाल्या होत्या की जी 2-4 नावं त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला काय केलं मग की अरे आपलं नाव तर चालू आहे, चर्चेत येतंय, आपल्याकडनं फॉर्म तर भरून घेतलाय, कदाचित ह्याच्यासाठी तर नसेल असा विचार आला असेल ना? नाही, अजिबात सुद्धा तो विचार आता मनाला सांगायला काही आला हरकत नाही. नाही. आता जे काय झालं ते होऊन गेलं. नाही, हवं तर म्हणजे तुमचा विश्वास बसत नसेल तर मग शपथ घेते की मैं जो भी कहूंगी सच कहूंगी. पण खरं सांगते कारण या कट्ट्यावरती खूप मनमोकळ्या गप्पा होतात आणि मनमोकळंच बोलायला पाहिजे. बातम्या काही चालू होत्या, काही म्हणजे माध्यमांच्या मधून नावं येत होती, परंतु वाटत होतं की अरे खूप मोठं पद आहे, खूप मोठी नावं चर्चेत आहेत. आणि मी ठरवलं होतं शिवसेनेमध्ये येतानाच की एकनाथजी शिंदे साहेबांना कधीच कुठं पद मागायला जायचं नाही. कारण एक काळ माझ्या जीवनामध्ये असा आला होता की मी एका राजकीय पक्षात कार्यरत असताना त्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जवळपास मी 8 वर्ष फक्त आणि फक्त माझं शिकवण्याचं काम, सामाजिक संघटनांचं काम, व्याख्यानं, सूत्रसंचालन याच गोष्टी मी करत होते. मग एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला मुख्य राजकीय पक्षामध्ये मुख्य प्रवाहात काम करायची संधी मिळणं, त्यातही विचारमंचाच्या वरती स्वतःचे विचार निर्भीडपणानं व्यक्त करायची संधी मिळणं, हीच माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट होती. अवघा महाराष्ट्र फिरता येत होता, महिलांशी बोलता येत होतं, कार्यकर्त्यांशी कनेक्ट करता येत होतं आणि हे माझं खूप आवडीचं काम होतं. म्हणजे प्राध्यापिका असल्यामुळं, निवेदिका, पत्रकार ह्या सगळ्या रोलमधून काम केलेलं असल्यामुळे बोलणं आणि लोकांचं ऐकून घेणं हे आवडीचं काम करता येत असल्यामुळे मी तशी खूप आनंदी होते त्या कामामध्ये. म्हणून अजिबात म्हणजे ह्या सगळ्या चर्चा चालू असताना सुद्धा मी एकदाही आदरणीय साहेबांना विनंती करायला गेले नाही की मला राज्यसभा द्या वगैरे म्हणून, कारण माझ्या डोक्यातच काहीच नव्हतं. ते जी संधी देतील ती काही कमिटी, आणि ती कमिटी नाही जरी दिली तरी सुद्धा
शिवसेनेचं काम पुढे नेण्यासाठी आणि ज्या काही महिलांच्या इतक्या योजना एकनाथ शिंदेसाहेब राबवत आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करायचं एवढंच डोक्यात ठेवून पण हा काम जो करत होते. त्याने फॉर्म भरून घेतला त्या लाडक्या बहिणीसाठी दिल्लीत काम करायचंय म्हणून त्यांनी फॉर्म आणि काय काय भरून मी घेतलं. फॉर्म नव्हता दिला मला, फक्त तो एक ॲफिडेव्हिटचा नमुना, Affidavit त्याचंही आणि माझं कागद नाव द्या म्हणून सांगितलं. ते किती दिवस साधारण आधी एक 3-4 दिवस आधी. फॉर्म मला वाटतं 5 तारखेला शेवटची तारीख होती, त्याच्या एक 3-4 नाही दिवस याच्यासाठी कारण आता या पुढच्या जेव्हा काय विधान परिषदा वगैरे येतील तेव्हा ते ज्यांना असं सांगतील की कुठल्या तरी तिकडे पाठवायचं फॉर्म द्या तर जरा त्यांना की हां की नाही म्हणजे की असं की अरे आपल्याला काहीतरी आपलंही असं होऊ शकतं याच्यासाठी. मला खरंच या ठिकाणी म्हणजे गहिवरून येतंय की अनेक वेळेला मागून सुद्धा बरंच काही मिळत नाही. असं झालंय नाही, इतरांच्या बाबतीत झालं असेल किंवा मी स्वतःच्या बाबतीत? हो, कारण याच्या आधीचे जे अनुभव आलेले आहेत, राजकारणातले असतील, समाजकारणातले असतील, इतर पक्षांमध्ये काम करताना असेल, बऱ्याच वेळेला कर्तृत्व असून सुद्धा डावललं जातं. बऱ्याच वेळेला कर्तृत्व असून सुद्धा ते सिद्ध करण्याची संधी दिली जात नाही. परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून काम करायला सुरुवात केली तेव्हापासून मात्र प्रत्येक वेळेला न मागता संधी मिळत गेली. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, आम्ही जेव्हा सगळेजण आमचे सोलापूरचे पदाधिकारी वगैरे भेटायला गेलो होतो तेव्हाही जेव्हा आमचे सोलापूरचे पदाधिकारी म्हणाले की साहेब तुम्ही खूप चांगला संदेश दिला की काम करणाऱ्याला संधी मिळते, तेव्हाही साहेब म्हणाले अगदी बरोबर, आपण काम करणाऱ्यालाच पुढे नेणार आहोत, शोशाईन वगैरे करणाऱ्याला संधी देणार नाही. याच्यावरती सगळे कार्यकर्ते प्रचंड खुश झाले की तुमच्या नेत्याचं लक्ष तुमच्याकडे आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की पुढे पुढे करणारे, आगेमागे फिरणारे, सतत त्या टी व्हीच्या फ्रेममध्ये त्यांच्यासोबत दिसण्याचा प्रयत्न करणारे, त्यांनाच संधी मिळते का काय असं जो सर्वसामान्य लोकांना वाटतं, किंवा राजकारण हे फक्त मोठ्या लोकांच्यासाठी, मोठ्या लोकांच्या मुलाबाळांच्यासाठीच आहे असा एक जो सार्वत्रिक समज दृढ होत चाललेला आहे, त्याला एक छेद देण्याचं काम मला वाटतं ह्या निर्णयानं एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं. की ते जे कोल्हापूरच्या भाषणात म्हणाले होते की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो मेहनत करेगा, मला वाटतं ते निर्णयातून सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे भावनिक होऊन मी ते एक वाक्य उच्चारलं होतं सर, की देवाला सुद्धा नवस करावा लागतो, पण न मागता देणारा देव माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. एक कठीण प्रश्न. तुम्ही म्हणता की तुमचं नाव असेल असं तुम्हाला वाटलंच नाही, म्हणजे 2-3 दिवस जे विविध वृत्तवाहिन्यांवर फोटो येत होते त्यातही तुमचं असून तुम्हाला वाटलंच नाही. मग तुमच्या मनात कुठलं होतं की ही शिवसेनेची एक जागा कुणाला मिळेल? तुमच्या मनातलं नाव कुठलं होतं? मुळात जागा नाही, माझ्या मनात म्हणजे हे बघा, तो निर्णय घेण्याचा अधिकार जर मुख्य नेत्यांचा आहे तर त्याच्यासाठी आपण विचार करणं, मी खरं सांगू का ताई की मी ही जागा कुणाला, ती जागा कुणाला, किंवा विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, कमिट्या, या सगळ्या गोष्टींसाठी मी मुळात राजकारणात आलेच नाही. कारण लहानपणापासून चळवळीत नाही, काम पण केलं. तुम्ही नाही आल्या, पण ज्या फोटोंपैकी 6 फोटोंपैकी तुम्हाला अरे अच्छा यांना मिळेल बहुतेक असं कुणाचं नाही, बद्दल मला वाटतं? त्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. मी तो वाटतच विचारच नव्हतं. करत नव्हते. मी कायम फक्त Show माझ्या shining कामाचा करणारा नाही, मी फक्त माझ्या कामाचा विचार करत होते. आणि आता बोलताना आणि असं जेवढी नावं ही चर्चेमध्ये होती ती सगळी नावं म्हणजे ती सगळीच नावं ही शिवसेनेसाठी आदरणीय नावं आहेत. त्यांचं प्रत्येकाचं शिवसेनेचं साठीचं जे योगदान आहे त्याचा मी तितकाच आदर करते आणि त्या प्रत्येकाला मी म्हणजे सन्मानच करते मी त्यांचा. आणि मला या ठिकाणी खात्री आहे. हो, पण नाही, पण एखादं काहीतरी असेल ना की अरे हा गेला तर बरं होईल, हा लायक आहे जास्त, नाही सांगायचं. नाही, सांगण्याचा विचार नाही सर, विचारच टोलवलंय, केला नाही. टोलवलंय कारण काय आहे की शिवसेनेमध्ये संधी कुणाला द्यायची हा निर्णय पूर्णतः मुख्य बरं आणखीन नेत्यांचा असे आहे. कोणाकडनं घेतले होते का, कुठल्या तर कमिटीसाठी वगैरे फॉर्म भरवून घेतले होते? नाही, त्या संदर्भात मला काहीच कल्पना नाही आहे. कारण मी आतापर्यंत गेले ते कसं काम करता येईल, काय करता येईल, कसं महाराष्ट्रात फिरता येईल आणि महिलांच्यासाठी योजना कशा पोहोचवता येईल या संदर्भातच मी वारंवार विनंती करण्यासाठी गेले. पण असं होतं की खूप संघर्ष तुम्ही केलात आणि वेगवेगळ्या म्हणजे आयुष्याचे टप्पे आहेत की हा संघर्ष केला इथंपर्यंत पोचल्यानंतर की आता इथंच थांबावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही? प्रत्येक टप्प्यावर नवं काहीतरी खुणावत राहिलं आणि ते करत गेलात. पण जेव्हा पहिली अशी म्हणजे आता असं आहे की शिक्षण होत असताना शाळा झाल्यानंतर पहिली नोकरी मिळाली त्यावेळेला की आता आपले सगळे दुःखाचे दिवस संपलेत, कष्टाचे दिवस संपलेत, आता ह्याच्यातच आता रमून जाऊया असं का नाही वाटलं? वाटण्यासारखी परिस्थितीच नव्हती.
कारण आम्ही 6 भावंड आहे. 6 जणांच्या मधली मी मोठी आहे. आईवडील अशिक्षित आणि किती त्यांनी संघर्ष केला आहे मी हे वेळोवेळी सांगितलं. खरं तर या आधीच्या अनेक मुलाखतींच्या मध्ये वडिलांच्याबद्दल भरभरून बोलले. आज थोडंसं आईबद्दल पण बोलणार आहे. ते KGF मध्ये म्हणतात ना की द स्ट्रॉंगेस्ट वॉरियर इन दिस वर्ल्ड दॅट इज मदर. सर मला आठवतंय, मी खूप ठरवतेय रडायचं नाही आणि इथून पुढे डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं. मला ते दिवस आठवत आहेत की माझी आई गुरु नानक नगरमध्ये एक मंगल कार्यालय आहे, ती त्यावेळेला तिथे काम करत होती. पडेल ते काम आम्ही करायचो आणि अगदी म्हणजे गरोदरपणाच्या 9व्या महिन्यापर्यंत ती काम करत होती. त्याच्यानंतर जेव्हा तिची घरीच डिलेवरी झाली, कारण दवाखान्यामध्ये सुद्धा नाही नेता आलं त्यावेळेस, मग त्याच्यानंतर म्हणजे ओली बाळंती नसलेल्या तिला जेवणासाठी फक्त भाकरी वाळलेल्या आणि चटणी, लाल चटणी आणि त्याच्यावरती पाणी टाकून ती खायची. माझी बहीण पूजा ती 1.5 महिन्याची होती. आई कामाला जाऊ लागली, मग मी तिला सांभाळायचे. त्यावेळेला माझं वय मला वाटतं की एक 9-10 वर्षाचं असेल. आणि त्यानंतर मग जेव्हा ती माझी बहीण रडायची, कारण ती इतकी लहान होती की तिला आईचंच दूध लागायचं. आमच्या शेजारी एक कमला अक्का म्हणून राहायच्या, त्यांची पण म्हणजे त्यांचं पण बाळंतपण तेव्हाच झालेलं होतं. मग आई तिकडे मंगल कार्यालयामध्ये असताना मी बहिणीला घेऊन त्यांच्याकडे जायचे आणि म्हणायचं, हो माझ्या बहिणीला थोडंसं दूध पाजाल का तुम्ही. आणि त्यासुद्धा बहिणीला स्वतःच्या लेकरासारखं पदराखाली घ्यायच्या आणि म्हणजे आईचं दूधसुद्धा उसणं मागून बहिणीला सांभाळावं लागली ही परिस्थिती होती. कधी कधी मग मी बहीण ऐकलीच नाही तर मग ती खूप रडायला लागली तर मी जाऊन त्या मंगल कार्यालयामध्ये बसायचे. आई तिथं काम करत असायची आणि मी त्या जिन्यावरती वगैरे कुठंतरी बहिणीला घेऊन बसलेली असायचे. काम करत करत मग आई यायची आणि हळूच तिला दूध वगैरे पाजून जायचे. कधी कधी मग आम्ही तेच मंगल कार्यालयामधलं वगैरे उरलेलं अन्न वगैरे घेऊन येऊन मग ते त्यावेळेला तो थोडासा गोड घास आम्हाला मिळायचा. तर इतका संघर्ष होता आणि भावंडांची जबाबदारी होती, घराची जबाबदारी होती आणि त्यासोबतच सर पूर्ण समाजामध्ये, पूर्ण वस्तीमधून सुद्धा मी एकटी एवढी जास्त शिकलेली मुलगी होती आणि सगळ्यांना वाटायचं की हिने काहीतरी आपल्यासाठी केलं पाहिजे. त्यामुळे खूप लवकर काम करायला सुरुवात केली. म्हणजे माझी 10वीची परीक्षा झाली, त्याच्यानंतर मी लगेच 11वीपासून मी सोलापूर दिनमान ह्या स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये वृत्तनिवेदनाला सुरुवात केली, पत्रकारितेला सुरुवात केली. 2002ला सोलापूरला जी पण हे करावं असं का वाटलं? कुठलं सर? हे दिनमानमध्ये म्हणजे पत्रकारिता करावी, वृत्तनिवेदन करावं. शाळेमध्ये असताना भाषणं वगैरे असं सगळं होतं. वडील मुवमेंटमध्ये असल्यामुळे पोरीनं बोलावं हे त्यांना वाटत होतं आणि म्हणजे खूप लहान असल्यापासून म्हणजे माझं पहिलं भाषण जे झालं मी माझ्या इन्स्टावर पण शेअर केलं आहे. तो फोटो पण तुम्हाला सुदैवानं तो माझ्याकडे अवेलेबल आहे, तो इन्स्टावरती पण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी ही मोची समाजाच्या वतीनं करत होते आणि मग त्यावेळेला वडील दलित पॅंथरचे शाखा अध्यक्ष होते आणि मग त्यावेळेला ते म्हणाले की तुला भाषण करायचं आणि आदल्या दिवशी कुणाकडून तरी म्हणजे एक अशिक्षित बाप कुणाकडून तरी एका पानाचं भाषण लिहून आणतो आणि आपल्या लेकीला आदल्या रात्री देतो आणि सांगतो की उद्या तुला बोलायचं आहे, हे भाषण पाठ करून ठेव. काहीही कळत नव्हतं कारण माझं वय 1991ला म्हणजे 84चा माझा जन्म, एक 6-7 वर्षांचं त्यावेळेसचं वय आणि मग त्यावेळेला रात्रभर बसून मी ते भाषण पाठ केलं आणि दुसऱ्या दिवशी त्या जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये तिथले स्थानिक महापौर, स्थानिक आमदार वगैरे त्यांच्यासमोर तो फ्रॉक घालून ही छोटीशी मुलगी अतिशय आत्मविश्वासानं उभी राहून म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांचा संदेश आहे की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. ती त्या प्रवासाची सुरुवात होती. तिथून शाळेमधल्या प्रत्येक मग स्वातंत्र्य दिन असेल, महात्मा गांधींची जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, इतरही काही दिवस असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये बोलत होते. मग असंच हळूहळू सूत्रसंचालनाला सुरुवात केली. हेच एक सूत्रसंचालनाचं माझं जो एक कार्यक्रम होता तो त्या दिनमान वृत्तवाहिनीच्या लोकांनी ऐकला आणि ते म्हणाले की तुम्ही आमच्याकडे काम करणार का. मला काम हवंच होतं. मग तेव्हा ओघानं मग तशी सुरुवात करत गेले. सर ती पहिली नोकरी?
हां, ती पहिली नोकरी अशी ती पहिली. त्याआधी पण सूत्रसंचालन, अँकरिंग वगैरे ही सगळी म्हणजे कामं मी करत दहावी होते. होत असतानाच. हो सर, 10वी चालू असतानाच मी ह्या सगळ्या कामाला सुरुवात केली होती. काम करत करतच शिकत गेले. 10वीत असताना सुद्धा म्हणजे माझं 1ली ते 8वीचं शिक्षण हे आदर्श बालक मंदिरमध्ये झालं. त्याच्यानंतरचं माझं शिक्षण हे सोलापूर महानगरपालिका कॅम्प प्रशाला इथे झालं. आणि तेव्हासुद्धा जर माझे शिक्षक नसले असते सर, तर माझं शिक्षणच होऊ शकलं नसतं. त्यामुळे आज ह्या कट्ट्यावरून मला माझ्या सगळ्या शिक्षकांना मनापासून आभार मानायचे आहेत. मला आठवत आहेत आमच्या निंबाळकर मॅडम की कॅम्प प्रशालेमध्ये असताना आई कामाला गेलेली असायची, सकाळी स्वयंपाक करून जाऊ शकत नसायची आणि मी घरी चालत जाऊ शकत नव्हते डबा खायला. पाणी पिऊन कोपऱ्यावर बसलेलं निंबाळकर मॅडमनी बघितलं आणि सांगितलं की उद्यापासून मी 2 डबे आणणार आहेस, 1 डबा तुझ्यासाठी आणि तो तू खायचा आहेस. मला आठवतात आमच्या पवार मॅडम, नॉर्थ कोर्टमध्ये माझा नंबर आलेला होता नॉर्थ कोर्ट प्रशालेमध्ये आणि रोज स्वतःच्या लेकीला पेपरला सोडायला घेऊन जावं त्या पद्धतीनं त्या आमच्याकडे यायच्या. मला घरामध्ये अभ्यासाला बसायला जागा नाही म्हणून स्वतःच्या घरी माझ्या शिक्षकांनी मला बसवलेलं आहे. जे सज्जन सर असतील, पवार सर असतील, भालेराव मॅडम असतील. माझी सर 10वीची फॉर्मची फी या लोकांनी भरली आहे. फोटो काढायला पैसे नव्हते तर हे माझ्या शिक्षकांनी दिलेले आहेत. नंतर मी 11वी 12वीला सुद्धा वालचंद महाविद्यालयामध्ये जेव्हा प्रवेश घेतला, मग गायकवाड सर, महेश माने सर, सावंत सर, भटकर सर या सगळ्या शिक्षकांनी घडवलं. त्यांच्याकडे ज्या स्पेसिमेन कॉपीजच्या बुक्स यायच्या ना सर, पुस्तकं, ती पुस्तकं ते लोक मला द्यायचे. आणि मी अगदी 11वी 12वी म्हणजे मी 12वीला कला शाखा निवडली, 10वीला चांगले मार्क होते. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकलला माझा नंबर लागलेला होता. मग 3,000 रुपये फी होती सर. मेरिटमधून नंबर लागला होता, जनरल कोट्यामधून लागला होता, रिझर्वमधून सुद्धा नाही. पण ती 3,000 रुपये फी भरण्यासाठी वडिलांना आईचं मंगळसूत्र विकावं लागलं होतं. त्यामुळे आता जो तुम्ही फोटो दाखवताय एकनाथ शिंदे साहेबांचा डोक्यावर महात्मा फुलेंची पगडी घातलेला आहे, तो मुलींचं उच्च शिक्षण मोफत केल्यानंतर मी त्यांचा सत्कार करायला गेले होते. आणि मी तिथे त्यांना आवर्जून सांगितलं की माझ्या वडिलांनी पॉलिटेक्निकलची फी भरायला आईचं मंगळसूत्र मोडलं. त्याच्यानंतर जे काही इंजिनिअरिंगचं शिक्षणासाठीच्या ज्या गोष्टी असतात त्या करता येत नाहीत म्हणून माझा 1 वर्ष गॅप पडला. आणि मग मी परत कला शाखेला प्रवेश घेतला. कारण घराला आधार देत, भावंडांचं सगळं बघत, आईवडिलांना आधार देत शिक्षण पूर्ण करायचं होतं म्हणून. आणि मग इथून पुढे कुठल्याही लेकीच्या बापाला पोरीच्या शिक्षणासाठी कर्ज काढावं लागणार नाही, सोनं मोडावं लागणार नाही, असा तो निर्णय होता. सावित्रीबाईंनी मुली शिकाव्यात म्हणून जे अंगावर दगड, शेणाचा मारा सहन केला, म्हणलं शिंदेसाहेब त्या शेणाचं सोनं करण्याचा निर्णय हा मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा आहे. म्हणून महात्मा फुल्यांची पगडी देऊन मी त्यांचा सन्मान केला होता त्यावेळेस. तर ह्या सगळ्या आठवणी ह्या स्वस्थ बसू देत नव्हत्या. आणि काहीतरी करायचं आहे, आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. त्यामुळे कुठेही थांबू वाटलं नाही, सतत हा प्रवास चालूच राहिला. पण मग पहिली नोकरी ती केली नंतर? त्याच्यानंतर मग मी जवळपास 8 ते 10 वर्ष माझं पूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी दिनमानमध्ये काम करत होते. आणि त्यासोबतच मला सोलापूरच्या सर्व साहित्यिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांचं मनापासून आभार मानायचे आहेत की सोलापुरामधील कुठलाही कार्यक्रम असला तर त्यावेळेला निवेदनाची संधी मला मिळायची. आणि त्याच्यामुळे एक उत्तम बांधण आणि त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला सहकार्य करू शकले, माझ्या भावंडांचं शिक्षण पूर्ण करू शकले आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण करू शकले. म्हणजे एका बाजूला कॉलेजमध्ये शिकत असताना संध्याकाळी दिनमानमध्ये बातमीपत्राचं काम मी करायला जायचे आणि त्यासोबतच हे सगळं अँकरिंगचं काम करायचं. त्यासोबतच मग मी व्याख्यानही द्यायचे. भरपूर पैसे मिळवत असणार म्हणजे. असं काही नाही हो सर. खरं तर मला ना म्हणजे आणखीन एक आश्चर्य वाटतंय, काही पोस्ट फिरतायत ह्यांची संपत्ती एवढी तेवढी वगैरे वगैरे म्हणून. बघा ना सर की जे कोणी म्हणतायत ना की एवढी 1 कोटी अमुक लाख तमुक लाख ही संपत्ती, त्यांचं गणित खूप कच्चं आहे. कारण जे काही आहे ते प्रतिज्ञापत्रात दिलेलं आहे. लपवण्यासारखं काही नाहीच आहे, कारण लपवावं एवढं सर्वसामान्य माणूस कमवूच शकत नाही. जे काही आहे ते प्रामाणिकपणानं प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेलं आहे. तरीसुद्धा चर्चा होते का? कारण मी एका सर्वसामान्य बापाची, कष्टकरी बापाची कष्टकरी लेक आहे म्हणून ही चर्चा होते. पण या महाराष्ट्रामध्ये आज अनेक लोक राज्यसभेत जातात, अनेक लोक लोकसभेमध्ये जात आहेत. त्यांनी म्हणजे मी तर सर नोकरी केली आहे, वयाच्या 12व्या वर्षापासून मी कष्ट केलेत आणि माझ्या नवऱ्याने शेती विकून मला काही पैसे दिले. मी जेव्हा लग्न झाल्यानंतर माझ्या सासरी तिकडे राहायला गेले सोरेगावला, त्यावेळेला मला खूप वाईट वाटायचं की आईवडील कच्च्या घरामध्ये राहत आहेत आणि आपण म्हणजे अशा घरात राहतो, तर आईवडिलांसाठी एक चांगलं घर बांधावं याच्यासाठी मी माझ्या नातेवाईकांकडून, मित्रमैत्रिणींकडून आणि आत्तापर्यंतच्या गाठीला बांधलेले पैसे जमवून मी एक जागा विकत घेतली आणि तिथे सर आईवडिलांसाठी घर बांधणार आहे.
कष्टाच्या पैशानं बांधणार आहे, हा घामाचा पैसा आहे. परंतु जे कधीच त्यांनी कुठली नोकरी केली नाही अशाही लोकांचं, म्हणजे आजोबाच्या प्रॉपर्टीपेक्षा नातवाची प्रॉपर्टीसुद्धा जास्त असू शकते, त्याच्यावर नाही प्रश्न विचारले जात. पण एखादी कष्टकरी मुलगी, एखादी मागासवर्गीय मुलगी जर ती जे काही करून ती अतिशय प्रामाणिकपणानं ती स्वतःचा सगळा लेखाजोखा समोर मांडते, मला मात्र हे प्रश्न विचारले जात आहेत. तर ठीक आहे, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. पण मग त्याच्यासोबतच हे सगळं करत असताना मग माझं MA इन इंग्लिश लिटरेचर पूर्ण झालं. ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकत होते तिथेच मग मला त्यांनी तिथे एक CHV जागा होती इंग्रजीच्या प्राध्यापिकेची. मग त्यांनी मग तिथं जॉईन करून घेतलं आणि तिथून अँकरिंग, निवेदनं, व्याख्यानं याच्यासोबत एक प्राध्यापिका म्हणून प्रवास सुरू झाला. तुम्ही आत्ता म्हटलं की आजोबापेक्षा नातवाची संपत्ती जास्त असू शकते आणि त्याच्यावर चर्चा होत नाही. मला सांगा की म्हणजे हे आत्ता जे 7 लोक आहेत, आजोबाई आहेत, नातू आहेत, बाकी आठवले साहेब आहेत, विनोद तावडे, त्यांच्यासोबत आता तुम्ही राज्यसभेची शपथ घेणार आहात. तर यातले काही म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातले दिग्गज लोक आहेत जे पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार आहे. आज त्या लोकांबरोबर शपथ घेताना किंवा राज्यसभेतले जे दिग्गज लोक आता तुम्हाला भेटणार आहे किंवा त्यांच्यासोबत तुम्ही तिथे बसणार आहात, त्या सगळ्यांसोबत एक राज्यसभेच्या खासदार म्हणून आता तुम्ही आमचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राचं करणार आहे. काय भावना आहेत? म्हणजे दडपण आलं आहे, जास्त एक्साइटमेंट आहे शिकण्याची, नक्की भावना काय आहेत? या सगळ्या दिग्गजांबरोबर आता तुमचा प्रवास सुरू झाला आहे. एक तर पहिल्यांदा ही संधी मिळाल्यानंतर पहिली भावना ही अतिशय नम्रपणाची आहे. कारण इतक्या दिग्गज लोकांच्या समवेत राज्यसभेवर जाण्याची संधी ही शिवसेनेच्याकडून एकनाथ शिंदे साहेबांनी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी दिली. अतिशय नम्रपणानं या संधीचा स्वीकार करते. त्याचबरोबर मला असं वाटतं की आतापर्यंत प्राध्यापिका म्हणून वर्गामध्ये शिकवलं असेल, पण आता मात्र मी ठरवलं की आपल्याला एका विद्यार्थिनीच्या भूमिकेत शिरायचं आहे. कारण राज्यसभेची ही जबाबदारी प्रचंड मोठी आहे आणि याला खूप मोठी गौरवशाली परंपरा आहे. आणि त्यातही या छत्रपती शिवरायांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आपल्याला राज्यसभेत करायचं आहे. जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्याची लेक बनून तिथे जायचं आहे. तर प्रचंड मोठी जबाबदारी खांद्यावरती आहे. पण ती पेलण्यासाठी एका विद्यार्थिनीच्या भूमिकेत जाऊन राज्यसभा म्हणजे काय, लोकसभा म्हणजे काय, संसद म्हणजे काय, याआधी कदाचित अभ्यासिका म्हणून किंवा प्राध्यापिका म्हणून वाचलं असेल, पण आता पुन्हा परत वाचेन, संसदेचे सगळे शिष्टाचार समजून घेईन आणि त्यासोबतच फक्त पुस्तकांचं वाचन न करता पुन्हा एकदा महाराष्ट्र पालथा घालेन, लोकांशी बोलेन. कारण 10 पुस्तकं जेवढं शिकवून जाणार नाहीत, कदाचित लोकांच्या सोबतचा संवाद मला त्याहीपेक्षा जास्त शिकवून जाईल. सतत प्रयत्न करेन की पाय हे जमिनीवरतीच राहिले पाहिजेत. म्हणजे म्हणतात ना की यश कधी डोक्यात गेलं नाही पाहिजे आणि अपयश कधी हृदयात गेलं नाही पाहिजे. आणि त्या दोन्ही गोष्टीपासून लांब राहून अत्यंत प्रामाणिकपणानं जी संधी मिळाली आहे, म्हणजे खूप वाईट वाटतं की काही लोक असं म्हणतात की लॉटरी लागली. ठीक आहे, जे मोठ्या बापाच्या पोरी असतात किंवा जे मोठ्या लोकांची मुलं असतात त्यांना संधी मिळाली तर तेव्हा लॉटरी बिटरी यासारख्या गोष्टींचा उल्लेख नाही होत. पण जेव्हा एखादा नेता, एक शेतकरी पुत्र असणारा नेता, एक नेता जो स्वतः मुख्यमंत्री म्हणजे जे सांगतात की मी रिक्षावाला होतो आणि मी मुख्यमंत्री झालो, हा प्रवास करणारा नेता जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कदर करतो आणि एका कष्टकरी आईबापाच्या भीमराज की बेटीला जर तो राज्यसभेमध्ये तो नेता संधी देतो, तेव्हा मात्र आमच्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह विचारलं जातं. लॉटरीसारखा प्रश्न उपस्थित केला जातो, पण स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या अभ्यासानं आणि स्वतःच्या परफॉर्मन्सनं मी नक्कीच महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशाच पद्धतीची कामगिरी करता यावी असा मी सतत प्रयत्न करेन. असं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून या भागामध्ये तुम्ही लोक काम करत होतात, पण 19 नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणानं सगळी कूस बदलली आणि सगळे इतक्या गोष्टी घडल्या, त्यात असे ते सगळी जी घुसळण झाली, त्यात इकडनं सुषमा अंधारे आणि इकडनं ज्योती वाघमारे अशा 2 रणरागिण्या म्हणू आपण, किंवा 2 महिला नेतृत्व निर्माण झाले. आता तुम्हाला त्यांची तिथं उणीव जाणवेल दिल्लीला? सुषमाताई या माझी अत्यंत चांगली मैत्रीण आहे. कारण आमची केलं की तर तू तिकडे जा, मी इकडे जातो. अजिबात नाही. विद्रोही सांस्कृतिक संमेलन असेल किंवा आंबेडकरी चळवळी असेल, अनेक मंचावरती आम्ही एकमेकींना भेटलेलो आहोत. आणि प्रत्येक महिलेचा एक आपला संघर्ष असतो.
खरं तर मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आमच्या नेत्यांनी पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्तीला संधी दिली आणि आज ते पाठवत आहेत. सुषमाताई त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत, परंतु त्यांच्या नेतृत्वानं त्यांना संधी का नाही दिली, किंवा मग त्यांचं नेतृत्व कुठल्या व्यक्तीचं नाव पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत होतं, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मला असं वाटतं की अमुक महिला विरुद्ध तमुक महिला, किंवा मग दोघी एकाच प्रकारच्या विचारसरणीतून किंवा एकाच प्रकारच्या संघर्षातून येतात म्हणून कायम आमच्या दोघींचा सामना रंगवायचा, अशा पद्धतीची चित्र उभी न करता आपण महिलेकडं एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे, तिच्या माणूसपणाचा सन्मान केला पाहिजे. हा फक्त आता सुषमाताईंची जी काही विधानं वगैरे असतील, आई बसली वगैरे वगैरे, त्या संदर्भात मात्र मला वाटतं की आपण प्रत्येक जाती धर्माचा सन्मान केला पाहिजे. आपण कोणाच्याही धार्मिक भावना ह्या दुखावता कामा नयेत, परंतु त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. नाही, पण एकूण म्हणजे राजकारण हे क्षेत्र असं आहे की तिथं निभाव लागणं आता फार अवघड आहे. पण तुमच्या दोघींच्याही बाबतीमध्ये म्हणजे सगळं प्रतिकूल असताना संघर्ष करून राजकारणामध्ये येणं, तिथं रुजणं आणि काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये यश मिळवणं, तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये कुठला टप्पा असा वाटतो की जो सगळ्यात परीक्षा बघणारा, सगळ्यात संघर्ष म्हणजे अतिसंघर्ष करायला लावणारा होता? म्हणजे आता मागं वळून बघताना असं वाटतं की ती जी फेज आहे ती आपल्या आयुष्यात नसती तर बरं झालं असतं. तसं जर बघायला गेलं सर, जसं समजू लागलं तसाच इतका दुःखाचा, संघर्षाचा सामना करावा लागला. आणि दुर्दैवानं माहीत नाही की प्रत्येक येणारं सुख हे एक दुःखाची किनार घेऊन माझ्या आयुष्यात आलं. माझा 12वीचा जेव्हा निकाल लागला होता आणि 12वीच्या बोर्डात मी पहिली आले ही बातमी आली. दुसऱ्या दिवशी सोलापूरच्या सगळ्या वृत्तपत्रांच्या मध्ये पहिल्या पानावरती माझे फोटो होते की सोलापूर जिल्ह्यात सर्वसाधारण विद्यार्थ्यातून पहिली, पुणे बोर्डात मागासवर्गीयातून पहिली. आणि माझ्या आईचे वडील, त्यांचं नाव नागनाथ कंदुरे, ते खूप उंच होते म्हणून मी त्यांना लंबू ताता म्हणायचे. म्हणजे मी माझ्या सगळ्या आजोबांना अशी नावं ठेवली होती. माझे वडिलांचे काका ते भजन करायचे, त्यामुळे मी त्यांना भजन ताता. ताता हा तेलुगू शब्द आहे, आम्ही घरी तेलुगू बोलतो. ताता म्हणजे आजोबा. आणि माझा सत्कार करण्यासाठी सगळे लोक आले होते आणि आम्हाला बातमी कळाली की आजोबा माझा पेपर खिशात ठेवून गेले होते एका कामासाठी. सायकल होती तेव्हा त्यांच्याकडे आणि ती सायकल एका दगडाला अडकून खाली पडली, त्यांच्या डोक्याला मार लागला आणि ते जागेवरतीच गेले. आणि जी लोक त्यांना मदत करायला आली तेव्हा त्यांचे शेवटचे शब्द होते त्या पेपरवरती दाखवून की ही माझी नात आहे. म्हणजे त्या पेपरवरून लोकांना कळालं आणि ती बातमी आमच्यापर्यंत आली. म्हणजे एका बाजूला बोर्डामध्ये आलेल्याचं सुख करायचं का ज्या आजोबांना आपला इतका अभिमान आहे की त्यांनी आयुष्याचा शेवटचा श्वास हा आपला पेपर हातामध्ये घेऊन घ्यावा, ह्याचं दुःख करायचं. सगळे सत्काराचे बुके त्या दिवशीच कोमेजून गेले. अंत्यविधी झाला. मी आजीला, आईला, सगळ्यांना सांगितलं की मी आता इथून पुढं एकही सत्कार नाही घेणार बोर्डात आलेला. आज दुर्दैवानं माझी आजी पण नाही आहे. तर माझ्या आजीनं, माझ्या आईने सांगितलं की नाही, तू आजोबांचा विचार कर, त्यांना आनंद झाला का नाही, ते आनंदामध्ये गेले की नाही, मग त्यांच्या आत्म्याला बरं वाटेल म्हणून तरी तू हे सत्कार स्वीकार. सर 12वीच्या बोर्डात आल्यानंतर इतकं कौतुक वाटलं लोकांना की 3-4 महिने दररोज 10-15 बुके घरी असायचे. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर कुठंतरी वाटायचं की ह्या बुकेंच्या ऐवजी जर लोकांनी भाकरी दिली असती तर किती बरं झालं असतं. कारण सत्काराच्या फुलांनी भूक नाही भागवता येत, पण त्या सत्काराच्या फुलांनी प्रेरणा दिली. भाकरीचा संघर्ष करत असताना सुद्धा
कुठंही तडजोड न करता स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे, ही प्रेरणासुद्धा त्याच सत्काराच्या फुलांनी दिली. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये आम्ही शिवाजी महाराजांचा पाळणा करतो. छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीनं 18 तारखेला मध्यरात्री 12 वाजता लाखो महिला जिजाऊच्या वेशात येतात. आई तू जिजाऊ हो, आणि प्रत्येक महिलेनं जिजाऊचा वारसा पुढे नेला पाहिजे म्हणून तो कार्यक्रम होतो. मी पहिल्या वर्षापासून त्यामध्ये होते आणि निवेदनाची जबाबदारीसुद्धा माझ्यावरती असायची. आमचे माऊलीदादा पवार असतील, पुरुषोत्तम बर्डे असतील किंवा आमचे नाना काळे ह्यांनी ती जबाबदारी दिलेली. आणि माझ्या मिस्टरांना दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी सांगितलं की मल्टी ऑर्गन फेल्युअरकडे केस जाते आहे, ICUमध्ये होते. आणि मी इकडे ह्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की निवेदनाची जबाबदारी माझ्यावर आहे, लाखो महिला जमत होत्या, करायचं काय हा माझ्यावरती प्रश्न होता. खूप कोलमडून गेले होते. माझे मिस्टर क्राईम रिपोर्टर आहेत, पत्रकार आहेत. सोलापूरच्या सुराज्य, तरुण भारत, पुढारी आणि तरुण भारत संवाद या वृत्तपत्रांमधून त्यांनी काम केलेलं आहे. पण त्यांनी सांगितलं की माझी काळजी करू नकोस, तू जा, मी तुला लाईव्ह बघतो ICUमधून. कारण ऐन वेळेला जर मी नाही म्हणून सांगितलं असतं तर एवढा मोठा महिलांचा कार्यक्रम ते कसं हँडल करणार होते, आणि महाराजांचा कार्यक्रम होता. मग मी विचार केला की एवढ्या छोट्याशा संकटाला आपण घाबरतोय, अफजल खानाला भेटायला जिजाऊनी कसं पाठवलं असेल महाराजांना. आणि शिवाजी महाराज, बाबासाहेब ही नावं नुसती तोंडाने थोडीच घ्यायची असतात ना, आपल्याला वागावं लागतं. म्हटलं नाही, महाराजांचा कार्यक्रम मी नाही सोडणार. नवरा ICUत असताना त्या पाळण्याच्या कार्यक्रमाच्या अँकरिंगला गेले. अर्धा जीव कार्यक्रमात होता, अर्धा जीव तिकडे होता. तो खूप कठीण प्रसंग वाटला. आणि त्याच्यानंतर जेव्हा विधानसभा परवाच्या आपल्या 24च्या विधानसभेच्या प्रचाराला निघायचं होतं, आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे दिवाळी आहे म्हणून मी इकडून 2-3 दिवस घरी थांबून पुन्हा प्रचाराला लागावं ह्या तयारीने गेले होते. आणि गेल्या गेल्या बातमी कळाली की मिस्टरांना अटॅक आला आहे आणि त्यांना सोलापूरच्या प्राईड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तोही प्रसंग खूप वाईट होता, पण त्यावेळेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली. त्याच्यामुळे आज माझे पती माझ्यासोबत आहेत. आणि 2 दिवसामध्ये अजून माझे मिस्टर दवाखान्यात होते. डॉक्टर विशाल गोरे सर, त्यांचं मला ह्या कट्ट्यामध्ये आवर्जून उल्लेख करायचा आहे. ते आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, चांगले मित्र आहेत. आणि त्यांनी तर मला आवर्जून सांगितलं की ताई, जेव्हा कुठे तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी असते असं होतं, तुम्ही एक रूम माझ्याकडे बुक करून ठेवा आणि सरांना सोडा माझ्याकडे. आणि अजून मिस्टरांची सेंट्रल लाईनसुद्धा काढलेली नव्हती. मी प्रचाराला लागले सर. कारण जर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या एका भाषणात सांगितलेला किस्सा होता की ते जेव्हा पालघरला प्रचाराला चालले होते आणि त्यांच्या आई अत्यवस्थ आहे हे सांगणारा फोन त्यांना आला होता, पण ते दुःख बाजूला ठेवून जर माझे नेते एकनाथ शिंदे साहेब हे जर काम करू शकतात, तर पती आजारी असू दे किंवा अगदी काही झालेलं असू दे, सार्वजनिक जीवनात गेल्यानंतर आपण वैयक्तिक दुःख बाजूला ठेवावं लागतं. हे बोलायला छान वाटतं, पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा खरंच तो आजोबांच्या निधनाचा प्रसंग, तो मिस्टरांच्या आजारपणाचा प्रसंग, ह्या गोष्टी जीवनामध्ये आल्या नसत्या तर बरं झालं असतं असं वाटतं. ताई, 2 प्रश्न आहेत. तुम्ही आत्ता खूप भावूक झालात आणि तुम्ही किती संवेदनशील आहात हा कट्टा सुरू झाल्यापासून आम्ही पाहतोय. तुमची संवेदनशीलता अनेकदा शब्दांमधून व्यक्त झाली आहे. तुम्ही कविता करता असं ऐकलं आहे. एखादी कविता? आता खरं तर अचानक आठवावं असं तर मराठी कविता अनेक लिहिल्यात. राजकारणात आल्यापासून थोडंसं कवितेपासून लांब गेले, परंतु बाबासाहेबांच्या संदर्भातला एक हिंदी 4 ओळी मी लिहिल्या होत्या, त्या मला आज पटकन माझ्या ओठांवरती येतात की होठों पर हम जय भीम की बात लिए चलते हैं, होठों पर हम जय भीम की बात लिए चलते हैं, दिल में फुले शाहू अम्बेडकर की सौगात लिए चलते हैं, जुल्म से लड़ने के लिए न चाकू न तलवार न तोफ न खंजीर, बस हाथ में संविधान को लिए चलते हैं.
आणि दुसरा प्रश्न असा आहे की पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारीकडे घेऊन येते तुमच्या उमेदवारीची चर्चा खूप नंतर सुरू झाली. त्याच्या आधी बरीच नावं चर्चेत होती आणि त्यानंतर जी नावं चर्चेत होती त्या सगळ्यांनी उघडपणे नाराजी माध्यमांसमोर येऊन व्यक्त केली. पक्षांतर्गत नाराजीचा सामना कसा करताय किंवा कसा केलात? ताई खरं सांगते की माध्यमांच्या त्या बातम्या मी पण बघितल्या, परंतु पक्षामध्ये नाराजी वगैरे असं काहीच नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला संधी मिळायला हवी आणि एक राजकीय नेता म्हणून ते त्यांच्या जागेवर बरोबरच आहेत. आणि मला वाटतं की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे त्या सगळ्यांची नक्की समजूत घालतील आणि कुणाला तरी निवडलं याचा अर्थ कुणाला तरी डावललं असा अजिबात होत नाही. परंतु आपण बघत असाल की मला उमेदवारी मिळाली, मी खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, त्याच्यानंतर या सगळ्या नेत्यांनी मला शुभेच्छा दिल्या. अगदी आमच्या महिला आघाडीनं 8 मार्चला शिंदेसाहेबांच्या हस्ते माझा सत्कारसुद्धा ठेवला. सगळ्या दिग्गज नेत्यांनी कुणी समाज माध्यमांवरून, कुणी फोन करून, कुणी प्रत्यक्ष भेटून मला शुभेच्छा दिल्या. जेवढी सगळी नावं चर्चेत होती, आदरणीय आनंदरावजी अडसूळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, आदरणीय माजी खासदार राहुलजी शेवाळे साहेब यांचंही शिवसेनेसाठीचं योगदान तितकंच मोठं आहे. आदरणीय शायनाताईंचं सुद्धा नाव चर्चेत होतं आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यासुद्धा खूप काही करतायत. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या योगदानाचा पूर्ण आदर आहे. पण मला इतका विश्वास आहे की शिवसेना हे कुटुंब आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत. आणि घरामध्ये सुद्धा कधी कधी ना म्हणजे एखादं चॉकलेट आणल्यानंतर एखाद्या बहिणीला मिळतं किंवा एखाद्या भावाला मिळत नाही म्हणून काही भाऊ रुसून बसत नाही. माझे भाऊ म्हणून, माझी बहिणी म्हणून ते सगळेजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. कुठला वारसा नाही आहे, वारसा असेल तर संघर्षाचा आहे. मग एखादी जर आपली लढणारी धडपडणारी बहीण तिला जर संधी मिळाली तर आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. म्हणून हे सगळेजण मला पाठबळ आणि आशीर्वादच देतील हा मला पूर्ण विश्वास आहे. म्हणजे मुख्यत्वे 3 जण होते स्पर्धेत. ते बातम्यांच्या मधूनच मी बघत होते कारण यांचीच नावं ही येत होती. प्रामुख्यानं बातम्यांच्या आतल्या मधून जी गोटात नावं काय येत होतं, होती. आणखीन कोण होतं? सर मी आतल्या गोटात, बाहेरच्या गोटात अशा कुठल्याच गोटात नाहीये. तर मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा होता की तुम्ही आत्तापर्यंत तुमचा संघर्ष सांगितलात आणि आत्तापर्यंत इतकी लढाई करून तुम्ही प्रत्येक पावलावर यशस्वी होत आलात. तर एक स्त्री म्हणून जेव्हा आपण यश मिळवतो तेव्हा त्या स्त्रीचे अनेकदा पाय खेचले जातात. तर असा अनुभव तुम्हाला तुमच्या ह्या पावलांवर आला आहे का? खरं तर प्रत्येक स्त्रीला ना स्त्री म्हणून एक वेगळा संघर्ष करावा लागतो. आणि त्यातही बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा एखादी बाई ही स्पष्टपणानं बोलते, आक्रमकपणानं लढते, प्रश्नांना भिडते, तेव्हा पहिलं प्रश्न हे तिच्या व्यक्तिमत्वावर किंवा तिच्या बोलण्यावर नव्हे तर तिच्या चारित्र्यावर उपस्थित केलं जातं. आणि मग त्यावेळेला इतकं वाईट बोललं जातं की त्या बाईला म्हणजे तिने पुन्हा परत बाहेर पडण्याची हिंमतच दाखवू नये अशा पद्धतीचे हल्ले होतात. आणि त्यातही आता समाज माध्यमांच्यामुळं ते इतकं सोपं झालं आहे की कुठल्या तरी फेक ID चा मास्क घालून बसलेले हे लोक कुठल्याही बाईला, माझ्या बाबतीत तर ते झालंच, परंतु कुठल्याही बाईला तिच्या दिसण्यावरून, तिच्या चेहऱ्यावरून, तिच्या शरीराच्या आकारावरून, तिच्या वैवाहिक जीवनावरून आणि कधीकधी तर आपले फोटो हे आपल्या कुटुंबियांबरोबर असतात पण त्याचंही खूप मिसरिप्रेझेंटेशन केलं जातं. त्यावेळेला एक सर्वसामान्य घरातनं आलेली मुलगी होते, त्यामुळे मला वाईट वाटायचं, माझ्या आईवडिलांना वाईट वाटायचं, कधी कधी तर माझ्या भावाला, माझ्या नवऱ्याला, सगळ्यांनाच वाईट वाटायचं. पण जर लोक काय म्हणतील म्हणून जर आपण थांबलो किंवा पावलापावलावर जर अग्निपरीक्षा घेतली जाते म्हणून जर संघर्षच सोडून दिला तर मग स्त्रीचं अस्तित्वच नष्ट होईल आणि महिला तर लढवय्या असतात. मला आठवतं की माझं जेव्हा पहिलं दसरा मेळाव्याचं भाषण झालं त्यानंतर खूप घाणेरड्या पद्धतीचं आंदोलन सोलापुरात काही महिलांनीच केलेलं होतं. असे शब्द, अशी भाषा जी मी इथं माध्यमांमध्ये बोलूसुद्धा शकणार नाही. अत्यंत चुकीच्या आणि खोट्या नाट्या गोष्टी त्या माझ्याबद्दल बोलल्या. म्हणजे इथंपर्यंत की माझी PhDची डिग्री खोटी आहे इथंपर्यंत त्या बोलल्या. आता माझ्याकडे माझा थिसिस आहे, मी विद्यापीठामध्ये वायवा वगैरे दिलेलं त्याचं प्रमाणपत्र आहे, कॉन्व्होकेशनचं सर्टिफिकेट आहे, परंतु तरीसुद्धा एखाद्या बाईला जर कमजोर करायचं असेल ना तर मग तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल, तिच्या वैयक्तिक आयुष्यावर हमला करा म्हणजे मग ती रडत बसेल असं लोकांना वाटतं. वाईट वाटत होतं. म्हणजे तेव्हा माझ्या फोटोला जोडे मारले, शेण फासलं, वाईट वाटलं, रडत होते. पण मला अभिमान वाटतो माझ्या आईबापाचा. माझे वडील आले आणि त्यांनी सांगितलं रडू नको,
शेणाचा सामना तर सावित्रीबाईला सुद्धा करावा लागला आहे. हरून बसू नकोस, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. मला माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटतो की जो खंबीरपणे माझ्यासोबत उभा राहतो. मला माझ्या भावांचा अभिमान वाटतो की या 3 वर्षामध्ये राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होती आणि अशा वेळेला आक्रमकपणाने बोलत असताना, महाराष्ट्रात फिरताना मी कुठला बॉडीगार्ड नाही घेतला, कुठली सुरक्षा व्यवस्था नव्हती. माझे भाऊ रात्रंदिवस माझ्यासोबत असायचे. माझ्या कुटुंबाचा विश्वास, आमच्या सोलापूरमधील माझ्या सगळ्या समाजाचा विश्वास, या जोरावरती या सगळ्या गोष्टींचा मी सामना करू शकले. पण म्हणतात ना की मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर धरती पर रहकर भी मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे. क्या बात. मध्यंतरी शिंदे साहेबांनी तुम्हाला एक मोठी जबाबदारी पण दिली होती, म्हणजे अजूनही ती आहेच. ती म्हणजे सकाळी जी मुंबईत पत्रकार परिषद होते त्या पत्रकार परिषदेला रोज उत्तर देणं. हे काम किती कठीण आहे आणि ते कसं करता तुम्ही? कठीण बिठीण काहीच नाही ताई, खूप सोपं आहे. परंतु ती अशी काही म्हणजे आम्हाला कधीही असे आदेश येत नाहीत की अमक्या व्यक्तीच्या विरोधात बोला आणि तमक्या व्यक्तीच्या विरोधात बोला. आम्ही जे बोलतो ते स्वयंस्फूर्तीनं बोलतो, कारण आपल्या नेत्यावरती होणाऱ्या तुम्हाला सांगितलं हल्ल्याला नव्हतं असं की रोज पत्रकार परिषद मी घ्यायची? तेच तर सांगते ना ताई, कारण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आणि डॉक्टर श्रीकांत दादांचं कायम म्हणणं असतं की टीकेला टीकेने उत्तर देऊ नका, आपण कामातून उत्तर देऊ. पण म्हणतात ना की जसं आपल्या आईला कुणीतरी बोललं की राग येतो, आपल्या बापाला कुणीतरी बोललं की आपल्याला राग येतो, त्याच पद्धतीनं जर आपल्या पक्षनेतृत्वावर हल्ले होत असतील तर एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून त्याला उत्तरं दिली पाहिजेत. यासाठी आम्ही स्वयंस्फूर्तीनं बोलतो. कारण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्यासाठी असं कुणीतरी रोज माईकवरती येऊन बडबड करणारा माणूस आणि त्याच्या बोलण्याला आपण दुसऱ्या कुठल्या तरी बोलण्याने उत्तर देणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. तर आपल्याकडे असलेलं पद, आपल्याकडे असलेली सत्ता ही लाडक्या बहिणींसाठी, सर्वसामान्यांसाठी, मागासवर्गीयांसाठी काम करत राहा असं ते सांगतात. उलट ते म्हणतात की ताई संयमानं बोला, हेच ते आम्हाला नेहमी सांगतात. पण आता तुम्ही बोलताय तर म्हणजे त्या बोलण्याची एक जी धाटणी आहे सतत, तर ते तुम्ही वृत्तनिवेदिका होता तेव्हापासूनची आहे, सूत्रसंचालिका होता तेव्हापासूनची आहे, प्राध्यापिका झाला तेव्हापासूनची आहे, का पक्षाच्या प्रवक्त्या झाल्या त्यानंतर घडवलेली आहे? सर तसं काहीच नाही आहे. खरं तर कसं असतं सर, प्रत्येक स्त्रीची खूप वेगळी वेगळी रूपं असतात. म्हणजे एखादी स्त्री आपल्या बाळाला जवळ घेऊन जेव्हा ती अंगाई म्हणेल ना, तेव्हा तिचा आवाज आणि तेव्हाची तिची शैली वेगळी असते. जेव्हा एखादी स्त्री आपल्या सासूबरोबर बोलेल तेव्हा तिची शैली वेगळी असते. जेव्हा एखादी स्त्री आपल्या नवऱ्याकडे काहीतरी भांडण करेल तेव्हा वेगळी असते. म्हणजे तिच्यामध्ये ही रूपं लपलेली आहेत. जेव्हा मी निवेदिका होते किंवा जेव्हा मी सूत्रसंचालन करत होते तेव्हा तेवढंच नाजूक, साजूक, अलंकारिक ह्या सगळ्या गोष्टी मी त्या पद्धतीनं बोलत होते. तुम्ही सगळी माध्यमातली माणसं आहात, त्यामुळे वृत्तनिवेदन करत असताना जो वृत्तनिवेदनाची शैली आहे ती हवी. आणि आता जर मी वर्गात जाऊन प्राध्यापिका म्हणून शिकवत असताना दसरा मेळाव्यातल्या भाषणासारखं बोलले असते तर कोणीच विद्यार्थी माझ्या वर्गात बसले नसते. त्यामुळे एक शिक्षिका म्हणून शिकवणं आनंदानं बसले असते. नाही, पण माझ्या म्हणजे प्रत्येक लेक्चरला चांगली उपस्थिती असायची आणि मी आजही मला वाटतं की माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप मिस करते. ते पासआउट जरी झाले तरी माझ्या चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि पण मला वाटतं की माझी जी शैली आहे ना सर, त्याच्यावरती या सगळ्या भूमिकांपेक्षा चळवळीचा प्रचंड मोठा म्हणजे प्रभाव आहे. कारण काय झालं की खूप लहान असल्यापासून मोर्चे, आंदोलनं आणि त्यातही जेव्हा विस्थापितांचे, दलितांचे, मागासवर्गीयांचे वगैरे मोर्चे निघतात, कुठला माईक नसतो, कुठली साधनं नसतात, पथनाट्य केलेली आहेत. त्यामुळे रस्त्यावरती कुठलाही माईकशिवाय लोक गोळा करण्यासाठी मोठ्याने बोलावं लागतं किंवा मग चळवळीच्या भाषणांमध्ये आक्रमकपणाने बोलावं लागतं. त्यामुळे जे भाषण करतानाचा जो आक्रमकपणा येतो ना, त्याच्यावरती त्या चळवळीचा खूप मोठा प्रभाव आहे असं मला वाटतं. पण लहान असताना मोठं होऊन काय व्हायचं ठरवलं होतं? सर ते माझं अर्धवट राहिलेलं स्वप्न आहे. काय म्हणजे मला ना सर, मला कलेक्टर व्हायचं होतं. आणि 12वीच्या बोर्डात आले होते ना, तेव्हाच्या मुलाखती मी पेपरमध्ये आलेल्या बातम्या अजून जपून ठेवलेल्या आहेत. तेव्हा कायम व्हायचं की आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा असेल, आपल्याला लोकांची कामं करायची असतील तर मग आपल्याला UPSC वगैरे करून कलेक्टर व्हायचं आहे. आणि मग तुम्ही बघा की 12वीच्या बोर्डात आल्यानंतर प्रत्येक मुलाखतीत मी सांगत होते की मला कलेक्टर व्हायचं आहे आणि मला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. अभ्यासही करायला सुरुवात केली होती. परंतु म्हणतात ना की ज्या वेळेला
म्हणजे विरासत में हर बार ज़मीन जागीर जेवर पैसे ही नहीं मिलते, कुछ बार जिम्मेदारियाँ भी मिलती है. घरातली मोठी मुलगी होते. सोलापुरातल्या अनेक नामवंत राजकारण्यांनी मला शिक्षणासाठी दत्तक घेण्याची सुद्धा तयारी दाखवली होती, परंतु त्यावेळेला आईला TB झालेला होता. चादरीच्या कारखान्यात काम करून तिच्या नाकात छातीत कापूस साठून अक्षरशः ती थुंकली तरी तिला रक्त पडायचं, एवढी ती अशक्त झालेली होती. मी तिला माझी BSA SLR सायकल होती, त्या सायकलीवरती बसवून मी तिला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. भावंडं माझी खूप लहान होती, त्यामुळे मग माझ्यापुढे प्रश्न होता की मला पुण्याला मुंबईला शिकायला ठेवायला खूप लोक तयार होते, परंतु या सगळ्यांना सोडून मला एकटीला मोठं व्हायचं नव्हतं. मला माझ्या कुटुंबाला, माझ्या भावंडाला, माझ्या आईवडिलांना सोबत घेऊन मोठं व्हायचं होतं. म्हणून कला शाखा निवडली, कारण कला शाखेमध्ये माझ्या महाविद्यालयानं, वालचंद कला आणि विज्ञान महाविद्यालय, प्राचार्य, सगळे शिक्षक, कधी कधी माझी प्रेझेंटी नसली तरी त्यांनी मला सहकार्य केलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि थोडा अभ्यास करून चांगले मार्क मिळवता येतात अशा पद्धतीनं मग मला करता येत होतं. म्हणून ते कधीही पूर्ण न झालेलं स्वप्न एक चांगला प्रशासकीय अधिकारी बनण्याचं. पण जेव्हा प्राध्यापिकेची नोकरी मिळाल्यानंतर वगैरे तर पॅरलली करता आलं असतं ना? त्यावेळेला अभ्यास करायला सुरुवात पण केली, परंतु प्रत्येक वेळेला काहीतरी कौटुंबिक अडचणी, काहीतरी जबाबदाऱ्या, या सगळ्या गोष्टींच्यामुळं तिकडे थोडंसं दुर्लक्षच होत गेलं. राजकारणात यायचं किंवा असं आमदार खासदार व्हायचं कधी ठरवलेलंच नव्हतं. म्हणजे जे ठरवलं नव्हतं ते मिळालं, पण जे करायचं होतं. आणि नंतर मग जेव्हा इंग्रजीमधून नेट क्वालिफाईड झाले, पहिल्याच प्रयत्नामध्ये नेट क्वालिफाईड झाले आणि नेटमधून मला ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली. पहिल्याच प्रयत्नात सेट क्वालिफाईड झाले आणि त्याच्यानंतर मग PhD कंप्लीट केली. खूप चांगलं शिकवत होते, विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. मग मला वाटायचं की वालचंद कला आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये मी सुरुवातीला CHBवर शिकवत होते. इतर अनेक कॉलेजेसमध्ये परमनंट प्राध्यापिका म्हणून लागण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु प्रत्येक ठिकाणी डोनेशन विचारलं गेलं. काहीही केलं असतं तरी तेवढं मी देऊ शकत नव्हते, परंतु 40 लाखापर्यंत मागत होते. आणि मग वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे आमच्याच संस्थेचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथे त्यांनी मला पूर्ण वेळ घेतलं आणि तेव्हापासून घराला खूप चांगला हातभार मला लावता आला आणि चांगल्या पद्धतीने आम्ही जीवन जगू शकलो. पण मग त्याच्यात ते स्वप्न गेलं, थोडंसं राहून गेलं, परंतु जे कधी बघितलंच नव्हतं ते स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही आधी म्हणालात की तुम्ही काँग्रेस पक्षात होतात, त्यानंतर मधली 8 वर्ष त्याचा राजीनामा दिल्यानंतर तुम्ही समाजकार्य केलं, संघटनेचं काम केलं. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश तुमचा कसा झाला आणि तुमची आणि आता जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट कशी झाली आणि मग तुम्ही शिवसेनेच्या प्रवक्त्या कसा बनलात? हा प्रवास कसा होता थोडक्यात सांगा. काय आहे की कुठल्याही पक्षात असताना माझा पिंड हा कायम एका चळवळीच्या कार्यकर्तीचा राहिलेला आहे. ते म्हणतात का की लहानपणीच जर तुमच्या DNA मध्ये फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज रुजले की मग ते तुम्हाला स्वस्थ नाही बसू देत, ते तुम्हाला सतत प्रेरित करत असतात की तुम्ही लढा. काँग्रेसमध्ये महिला शहर अध्यक्षा म्हणून काम करत होते, परंतु जिव्हाळ्याचे प्रश्न, मनातले प्रश्न मांडता येत नाहीत असा अनुभव आल्यानंतर आणि त्यात पुन्हा परत असं झालं की तेव्हा माझं MA इन इंग्लिश लिटरेचर झालं होतं, पण माझी PhD नव्हती. मग ती PhDसुद्धा मला कंप्लीट करायची होती, त्यामुळे मी राजीनामा दिला. परंतु सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे असतील, सुशीलकुमारजी शिंदे असतील, यांच्यासोबत माझे अजूनही तितकेच कौटुंबिक संबंध आहेत. त्यानंतर मग मी माझं पूर्ण शिक्षण पूर्ण केलं, कारण मला कायम वाटायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुठलंही पुस्तक घेतल्यानंतर त्यांच्या नावाच्या खाली त्यांच्या पदव्यांची तेवढीच रांग असायची. किंवा मी यशवंत मनोहरांनी लिहिलेली रमाई कादंबरी वाचली होती आणि मग त्याच्यामध्ये रमाई जेव्हा तिच्या अंगावर कुठलाच दागिना नाही म्हणून शेजारच्या बायका चिडवतात की नवरा एवढा मोठा बॅरिस्टर आणि गळ्यात दागिना नाही सोन्याचा, तेव्हा रमाई म्हणते की अगं ह्या सोन्याच्या दागिन्यांची काय बात करते, माझे साहेब शिकून परत येतील ना तेव्हा त्यांच्या नावापुढची डिग्री माझा खरा दागिना आहे. मग ती रमाई रुजली होती ना की मग ह्या डिग्र्या नावापुढं लावायच्या होत्या. चला UPSC नाही करता आलं, परंतु डॉक्टर असेल, MA इन इंग्लिश लिटरेचर असेल, ह्या सगळ्या गोष्टी मिळवल्या पाहिजेत म्हणून मी शिक्षणाकडे तेव्हा लक्ष दिलं आणि इकडे कॉलेजमध्ये जॉब करत करत मी माझं शिक्षण पूर्ण केलं. परंतु हे सगळं करत असताना चळवळ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल,
सोलापुरामधली समविचारी सभा, जिथं 30-40 संघटना आम्ही एकत्र येऊन काम करतो, मानवी हक्क अभियान असेल, झोपडपट्टी किंवा महिलांसाठीचे प्रश्न मांडणं असेल, व्याख्यानं देणं असेल, महाराष्ट्रात फिरणं, पथनाट्य करणं असेल, हे सगळं चालू होतं. त्यासोबतच मी संशोधनाचंही काम करत होते. माझ्या ज्या राज्यस्तरीय बक्षीस मिळालेल्या प्रकल्पाचा आपण उल्लेख केलात, तर टीचर्स कॅटेगरीमधून आविष्कार नावाचं जे विद्यापीठाचं संशोधन महोत्सव होतो, त्यामध्ये डिमिस्टिफिकेशन ऑफ मेन्स्ट्रुअल टॅबूज याच्यावरती मी रिसर्च केलेला होता आणि त्याला प्रथम पारितोषिक मिळालं. मग हे सगळं चालू होतं, खूप आनंदात होते. राजकारण आपल्या गोष्टी नाही आहेत म्हणून शांत बसले होते. पण ही सगळी घडामोड घडली. एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा राजकारणामध्ये रस वाटू लागला. आणि मग कुठेतरी एक अशी संधी खुणावू लागली की एक माणूस जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा बदलू शकतो, जो माणूस कुठलीही घराणेशाही घेऊन येत नाही आहे, जो माणूस एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, जो स्वतः एक रिक्षावाला होता पण तो आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय, तर तो नक्की आपल्याला न्याय देऊ शकणार. आणि या प्रवासात मला पोचवण्यासाठी 2 नावं खूप महत्त्वाची ठरली. ती म्हणजे आमच्या सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे समन्वयक आहेत माऊलीदादा पवार आणि मुंबईमधले अंकुश बाबा कदम, जे आता नवी मुंबईचे संपर्क प्रमुख आहेत. आणि त्यांना कायम वाटायचं की आपली ताई खूप धडपडते, हिचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. मी मुंबईमध्ये बार असोसिएशननं आदरणीय सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांचा सत्कार ठेवला होता, त्याच्या अँकरिंगसाठी आले होते. आणि तेव्हा या 2 व्यक्तींनी मला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे भेटीला घेऊन गेले. मी तर म्हणत होते, अहो दादा ते मुख्यमंत्री येतो, आपल्याला व्यवस्था कसं भेटायला वेळ देतील, इतकी कशी सहज भेट होईल त्यांची. ते म्हणाले, ताई तुम्ही शिंदे साहेबांना ओळखत नाही, सोलापूरच्या शिंदे साहेबांनी तुम्हाला न्याय दिला नसेल पण ठाण्याचे शिंदे साहेब तुम्हाला न्याय देतील. आणि तेव्हा साहेबांशी भेट झाली. मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही कुठली अपॉइंटमेंट घेऊन गेलो नव्हतो, पण त्यांनी माझा संघर्ष ऐकून घेतला, त्यांनी माझ्या व्यथा वेदना ऐकून घेतल्या आणि आश्वस्त करून सांगितलं की ताई तुम्ही बिनधास्त या, मी तुम्हाला कार्यकर्ती म्हणून नाही तर एक बहीण म्हणून मी तुम्हाला पक्षामध्ये बोलावतोय. आणि तेव्हापासून ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि पुढचा सगळा प्रवास तर तुम्हाला माहितीच आहे. 3 वर्ष 3 वर्ष 3 नाही, आता जास्त झाली, 5 नाही, 3च वर्ष. आता एप्रिल महिन्यामध्ये 3 वर्ष पूर्ण होतील शिवसेनेत येऊन. शिवसेनेत अरे येऊन. फारच फास्ट, सुपर फास्ट 2020 झालंय. तर 2 प्रश्न आहेत. तर सगळ्यात आधी, स्त्री म्हणून राजकारणात टिकून राहण्यासाठी कोणत्या गोष्टीवरती सगळ्यात जास्त मेहनत घेतली जाते? खरं तर मला वाटतं की स्त्रियांनीच राजकारणात असलं पाहिजे, कारण स्त्रियांच्या मध्ये पुरुषांनी बाहेर त्यांनी असावं. परंतु सर मला एक प्रसंग आठवतो की मी एका महिला दिनाच्या कार्यक्रमात एका महिला महाविद्यालयात गेले होते आणि त्यावेळेस व्याख्यानं वगैरे झाल्यानंतर एक मुलगी उभी राहिली आणि म्हणाली की मला अमुक एका क्षेत्रात काम करायचं आहे, पण मला असं वाटतं की लोक काय म्हणतील. सर महिलांच्यासाठीच नाही, सगळ्यांच्यासाठीच ना सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक काय म्हणतात. आणि मग त्यातल्या त्यात महिलेचा एक वेगळा संघर्ष आहे सर, तिला एवढे अटॅक्स केले जातात ना, त्यामुळे मग मला वाटतं की तिच्यामधली जी संवेदनशीलता आहे ना स्त्रीमधली, लोकांना समजून घेणं, आणि मुळातच स्त्रीकडे जे एक मातृहृदय असतं ना, मला वाटतं की ते तिला उत्तम राजकारणी बनण्यासाठी मदत करतं. आणि त्यामुळे आपण संवेदनशील असावं, आपण सहृदयी असावं, आपण अभ्यासू असावं. हो, पण त्याच वेळेला हे जे काही सगळे हल्ले होत आहेत, हमले होत आहेत, ट्रोल होतं आहे, हे सगळं होतं आहे, ह्याला तोंड देण्यासाठी तितकंच भक्कम आणि कठोर पण असावं. तर दुसरा प्रश्न असा आहे की राजकारणात सगळ्यात कठीण गोष्ट कोणती आहे? नंबर 1 निर्णय घेणं आणि नंबर 2 दुसऱ्यांनी आपल्यावर केलेली टीका ऐकून घेणं. मला वाटतं की राजकारणामध्ये सगळ्यात कठीण गोष्ट असते स्वतःवरती संयम ठेवणं, कारण अनेक कसोटीचे प्रसंग येत असतात. मग कधी ती कसोटी लोकांनी आपल्यावरती केलेल्या टीकेची असते, कधी कधी एखाद्या फेक न्यूजची असते, कधी अनामिक लोकांनी केलेल्या ट्रोलिंगची असते, कधी कधी मग एखादी संधी अशी माझ्यासारखी अनपेक्षितपणे मिळाल्यानंतर तो झालेला आनंद आणि त्या आनंदाच्या अतिरेकामध्ये आपलं काही चुकू नये ह्याची सुद्धा असते. आपला प्रत्येक निर्णय हा लोकांसाठी असावा, आपला प्रत्येक जगण्याचा क्षण हा जनसामान्यांच्यासाठी असावा आणि ते भान कुठंतरी ठेवून, स्वतःवरती संयम ठेवून प्रत्येक परिस्थितीला आक्रमकपणानं सामोरं जाणं, मला वाटतं हे खूप कठीण आहे आणि ते करावं प्रत्येकाने. ताई, तुमचा प्रवास खूप संघर्षमय आहेच,
तुम्ही आंबेडकरी चळवळीतून पुढे आला, आंबेडकरी विचारसरणीतून पुढे आला आणि आता तुम्ही खासदार झाला ते शिवसेना पक्षातून. तो असा पक्ष आहे कट्टरवादी विचारसरणीचा. तर आंबेडकरी विचारसरणी आणि कट्टरतावादी विचारसरणी, हिंदुत्ववादी, हा जो स्विचवर आहे त्याचं काय? आणि तुम्ही आता कट्टरतावादी हिंदुत्ववादी विचारसरणीचा पुरस्कार करता करता आंबेडकरी चळवळीला कसा न्याय देणार, आंबेडकरी विचारसरणीला कसा न्याय देणार? खरं तर हा जो समज आहे ही अमुक एक पक्ष म्हणजे धर्मनिरपेक्ष, तमुक एक पक्ष म्हणजे कट्टर, असे काही गैरसमज माझ्याही डोक्यामध्ये रुजले होते. त्याच्यामुळं हा पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेत असताना मी सुद्धा वारंवार विचार केला. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना पहिल्याच भेटीमध्ये मी सांगितलं, माझी पार्श्वभूमी काय, माझी चळवळ काय, माझी ओळख काय, माझी विचारधारा काय. कारण जय भीम म्हटल्याशिवाय जगू शकत नाही, ही माझी अवस्था आहे. आणि मग त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं की साहेब, ही माझी ओळख आहे, ही माझी विचारधारा आहे, मी हे सोडून नाही येऊ शकत. तेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांनी एका क्षणात उत्तर दिलं की ताई, तुम्हाला हे सगळं घेऊन पक्षात यायचं आहे. मला सांगा दादा, जे पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात, मग नेमकं आंबेडकरवादी चळवळींच्या मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ येते तेव्हा ते कुठे जातात? त्यावेळेला ते पुन्हा पुन्हा स्वतःच्याच पोटी जन्माला येणाऱ्या लेकरांना मोठं करतात आणि फक्त भाषणं करायची वेळ आली तेव्हा मात्र त्या संविधानाच्या गप्पा करतात. म्हणजे राजकारणात किंवा समाजकारणात म्हणजे आम्ही आमच्या बापाचं नाव मोठं केलं, पण काही बाप स्वतःच्या लेकींची नावं मोठी करतात, असेही अनेक लोक आहेत. दादा, प्रत्येक भाषणामध्ये, अगदी दसरा मेळाव्याच्या माझ्या पहिल्या भाषणापासून बघा, दसऱ्याच्या शुभेच्छा देतानाच धम्मचक्र प्रवर्तनाच्या सुद्धा दिल्यात. दसरा मेळाव्याच्या स्टेजवरून ठामपणानं सांगितलं की मेरे भीम ने आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने कलम खोली तो देश का संविधान बन गया और उसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री बन गया. हे एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर बोलले त्यांनी आणि लाखो शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. प्रत्येक भाषणाचा शेवट आज सुद्धा जय हिंद, जय महाराष्ट्र सोबत जय शिवराय, जय भीमनी करते. त्याच्यामुळे असं कट्टरतावाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही राजकीय पक्षांनी स्वतःच्या सोयीसाठी रुजवलेल्या आहेत. होय, प्रत्येकाने आपल्या धर्माचा सन्मान केला पाहिजे, आपल्या धर्माच्या प्रति अभिमान असायलाच हवा. एका बाजूला एकनाथजी शिंदेसाहेब गाईला राज्यमातेचा दर्जा देतात, वर्षावरती शंकराचार्यांना बोलवतात, त्यांचा सन्मान करतात, पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातले ते पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी वर्षावासामध्ये बौद्ध भिक्खूंना वर्षा निवासस्थानावर बोलवलं. स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बौद्ध भिक्खूंना जेवण वाढलं, त्यांना धम्मदान, चीवरदान, अन्नदानसुद्धा केलं. असे ते आहेत. त्यामुळे आम्हाला आमची विचारधारा, आमचा संघर्ष, आमचं व्यक्तिमत्व आणि आमच्या महापुरुषांचे विचार तिथे मांडण्यासाठी पूर्णपणानं स्वातंत्र्य आहे. खासदारकीची निवड होईपर्यंत तुम्ही पक्षाच्या प्रवक्त्या होत्या आहात. सध्या जे वेगवेगळ्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ते एकमेकांवर टीका करणं, म्हणजे अर्थात आपण थोडासा उल्लेख आधी झाला की सकाळी पत्रकार परिषद होती, पण सगळ्याच पक्षातल्या प्रवक्त्यांवर आता एकमेकांवर टीका करणं, मग ते कधीतरी आक्रमकतेने बोलणं, मग कधी वैयक्तिक टीका, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि सामान्य माणूस या प्रकारच्या राजकारणाला खूप कंटाळला. म्हणजे मग चॅनल्सवरच्या डिबेट्समध्ये असो किंवा तुमच्या सगळ्यांच्या होणाऱ्या पत्रकार परिषदा असो, तुम्ही इतकं शिकलेले आहात, प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे, ही जी आत्ताची राजकारणाची पातळी दिसते तुम्हाला, या पद्धतीने टीका केल्या जातात, ते योग्य वाटतं? हे कुठेतरी थांबायला हवं असं वाटतंय? नक्कीच थांबायला हवं असं वाटतं. आणि ते करताना म्हणजे त्या पद्धतीने टीकेला प्रत्युत्तर देणं किती जड जात आहे? कसं होतं की सध्याच्या राजकारणामध्ये जे आपण बघतोय, मतभेद हे वैचारिक असले पाहिजेत, टीका ही एखाद्या व्यक्तीच्या कामावर नक्कीच झाली पाहिजे, परंतु आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत, एकमेकांच्याबद्दल खूप वाईट पद्धतीनं बोललं जात आहे. आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की समोरची व्यक्ती ही जर त्या पातळीला जाऊन बोलत असेल आणि आपण जर त्यांना उत्तर न देता शांत बसलो की मग ते म्हणतात ना, खोटं 10 वेळा सांगितलं की मग ते लोकांना खरं वाटू लागतं. त्यामुळे कधी कधी नाईलाजानं का होईना, परंतु इतका जवाब पत्थरसे देण्यासाठी किंवा मग त्या लोकांना त्याच शैलीमध्ये, त्याच आक्रमकपणाने उत्तर देण्यासाठी आम्हाला बोलावं लागतं. पण आम्हाला हे असं बोला अशा पद्धतीचे आदेश कधीच येत नाहीत. मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांचं आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं नेहमी म्हणणं आहे की आपण लोकांना कामाने उत्तर देऊयात, परंतु काही लोकांना ते समजत नाही, ते खूप वाईट पद्धतीनं टीका करतात. त्यामुळे मनात नसताना सुद्धा आम्हालाही तशी भाषा वापरावी लागते.
पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नक्कीच थांबलं पाहिजे, नक्कीच थांबलं पाहिजे. ज्योतिताई, सध्याचा राजकारणाचा पॅटर्न जर पाहिला तर जो चांगला बोलतो त्याला आपल्या पक्षात घेण्यासाठी सगळेजण इच्छुक असतात. तुम्ही किती चांगलं बोलता हे वारंवार आम्ही पाहिलेलं आहे आणि सध्या असं आहे की कोण कोणत्या पक्षात किती काळ राहील याचा काही नेम नाही. तुम्हाला गेल्या 3 वर्षात काही ऑफर्स वगैरे आल्या आणि आल्या तर तुम्ही कसं डील केलं? हे बघा, ऑफर्स याच्या आधीसुद्धा आल्या आणि याच्या पुढेसुद्धा येत राहतील, परंतु एका राजकारण सोडून स्वतःची नोकरी करत समाजकार्य करत असलेल्या एका मुलीला, जिच्या बापाला काहीच राजकीय वारसा नव्हता, जिचं काहीही राजकीय अस्तित्व नव्हतं, त्या मुलीला शिवसेनेची प्रवक्ता बनून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये बोलायला संधी देण्याचं धाडस ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं, त्यांच्याप्रती आयुष्यभर कृतज्ञ राहीन आणि त्यांच्याप्रतीच प्रामाणिक राहीन. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी एक सांगते की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आमची सगळी महिला आघाडी असेल किंवा 2.5 कोटी लाडक्या बहिणी असतील, आम्ही त्यांना पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते या सगळ्या भूमिकांमधून बघतोच, परंतु ते आमचे लाडके भाऊ आहेत. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनगटावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मला राखी बांधायचा मान दिला, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मान आहे. वेड्या बहिणीची वेडी माया असते, बहीण सगळं सोडू शकते, माहेर कधी सोडू शकत नाही. त्यामुळे शिवसेना माझं माहेर आहे, एकनाथ शिंदेसाहेब हे माझे लाडके भाऊ आहेत आणि ही वेड्या बहिणीची वेडी माया कायम त्यांच्यासोबत राहणार आहे. तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी मिळत असताना बाकी अनेक जण इच्छुक होते आणि तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर आनंदराव अडसुळांसारखे नेते अगदी स्पष्टपणे ती नाराजी बोलूनही दाखवली त्यांनी. ही उमेदवारी मिळायच्या आधीचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण कसं आहे पक्षामध्ये? त्या दिवशी तर कुजबूज खूप होती की कसं काय ह्या 3 वर्षांपूर्वी आलेल्या यांना एकदम नवख्या आणि यांना कशी काय उमेदवारी दिली आणि अनेक मातब्बर होते त्यांना डावललं गेलं. तर हे उमेदवारी मिळायच्या आधीचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण, काही अडचण पक्षात? काहीच नाही दादा, पक्षामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की बातम्या, कुजबूज, त्या दिवशी तर मला फॉर्म भरणं, कागदपत्रांची पूर्तता करणं, आपला फॉर्म कुठंही चुकू नये याच्याकडे लक्ष देणं आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या माध्यम प्रतिनिधींनी इतकं घेरलं की प्रत्येकाला बाईट देणं, याच्यामधून आईवडिलांनासुद्धा खूप उशिरा बोलले. तर या सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या नाही आहेत, परंतु पक्षामध्ये खूप सुंदर वातावरण आहे. कारण हा पक्ष एक कुटुंब म्हणून काम करतो आणि आमचे कुटुंब प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेबांचं मन इतकं विशाल आहे की त्या मनामध्ये प्रत्येकाला स्थान आहे. सगळे दिग्गज नेते कदाचित माध्यमांसमोर बोलताना नाराजी व्यक्त केली असेल, पण त्यांच्या मोठेपणाचा, कर्तृत्वाचा, योगदानाचा मी पूर्णपणानं सन्मान करते. आणि त्यांनी तर उलट म्हणजे आपण अडसूळ साहेबांचा उल्लेख केलात, माझा फॉर्म भरतानाही ते माझ्यासोबत होते आणि त्यांनी मला आशीर्वादच दिलेला आहे लढायला. आदरणीय ज्येष्ठ नेते गजाननजी कीर्तीकर साहेब यांनीसुद्धा मला आशीर्वाद दिला. आमच्या आदरणीय शायनाताई त्यांनीसुद्धा भेटून मला शुभेच्छा दिल्या. मीनाताई कांबळी असतील, शीतलताई म्हात्रे असतील, कलाताई शिंदे असतील, यांनी तर सगळ्यांनी माझा सत्कार ठेवला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते. आम्ही सगळ्या महिला आघाडीने मिळून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. त्यामुळे या एका अतिशय सोलापूरसारख्या भागामधून येणाऱ्या महिलेसाठी मुंबईच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसेना नेत्यांनी, उपनेत्यांनी जर मला सामावून घेतलं नसतं तर हा प्रवास इतका सोपा झाला नसता. जेव्हा खासदार तुम्ही झालात, गावी गेलात, काय प्रतिक्रिया होत्या? सगळ्यात टचिंग कोणती होती प्रतिक्रिया? सगळ्यात भावनावश, सगळ्यात आनंद कुठं, कधी, कोणाकडून मिळाला? सोलापूरला जेव्हा मी गेले त्यावेळेला सगळ्यात आधी मी सोलापूरला गेल्यानंतर ज्या जुन्या घरी, ज्या वस्तीमध्ये आम्ही राहायला जात होतो, म्हणजे राहत होतो त्या माझ्या जुन्या घरी मी माझ्या आईबाबांना आणि सगळ्यांना घेऊन गेले. तिथं वस्तीमधली जी माझी सगळी माणसं आहेत ती सगळी जमलेली होती. माझी जेव्हा PhD कंप्लीट झाली तेव्हासुद्धा त्याच जयशंकर मठाच्या कट्ट्यावर त्यांनी सगळ्यांनी पैसे गोळा करून माझा सत्कार केला होता. आणि आता आपली पोरगी खासदार झाली म्हणून सुद्धा कोणी हार आणले होते, कोणी पेढे आणले होते. औक्षण करायला सगळ्या त्या माझ्या वस्तीमधल्या महिला जमलेल्या होत्या. त्या सगळ्याजणी
कोणी धुणी भांडी करायला जातं, कोणी चपात्या करायला जातं, कोणी हॉस्पिटलमध्ये काम करायला जातं. त्या वस्तीमध्ये राहणारे माझे सगळे भाऊ हे बांधकाम कामगार आहेत, लोकांच्या घराचं बांधकाम करतात, पण त्यांची कच्ची घरं आहेत. ती सगळी लोकं इतक्या आनंदानं भेटत होती ना, आणि ते म्हणत होते की पोरी आमचं नाव मोठं केलंस. आणि त्यानंतर ज्या मातीच्या घरामध्ये आम्ही आधी राहायचो त्या घराच्या उंबरठ्यावरती जेव्हा डोकं टेकवलं, तो क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक करणारा होता. तिथे त्या घराच्या उंबरठ्याला नमस्कार करत असताना ती उपासमार आठवली, तो संघर्ष आठवला, तो लढा आठवलं याच घरामध्ये आईवडिलांनी किती कष्ट काढले, किती रात्र उपाशीपोटी घालवली, कसं वडिलांच्या अंगावरती एकच जोड कपडे असायचे आणि रात्री धुवून टाकल्यानंतर ते कपडे वाळेपर्यंत टॉवेलवर बसलेले असायचे. आठवलं की आईनं किती दुःख सोसली, किती रात्री तिने रडत घालवल्या, कसं तिने आम्हाला सगळ्यांना 6 लेकरांना मोठं केलं. तो प्रत्येक क्षण आणि ती प्रत्येक आठवण डोळ्यासमोर उभी राहिली आणि तो खूप भावनिक करणारा क्षण होता. त्याच्यानंतर सोलापूरच्या लोकांनी खूप मोठी मिरवणूक काढली. आमच्या पत्रकार बांधवांनी तर अगदी घोड्यावर बसवून मिरवणूक काढली. खूप मोठी रॅली झाली आणि सोलापूरच्या ह्या सगळ्या लोकांनी इतकं कौतुक केलं की मायभूमीतला हा सत्कार भारावून टाकणारा होता आणि वाढलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा होता. या सगळ्या प्रवासामध्ये असेही मित्र मैत्रिणी असतील ना की ज्यांच्यामध्ये खूप क्षमता होत्या आणि परिस्थितीमुळं त्यांना पुढं नाही करता आलं, असं कोणी आहे, आठवत आहेत की ज्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल होतं, तुम्हाला जे करायचं होतं ते साध्य करण्यात यश आलं, अपेक्षेपेक्षाही जास्त कदाचित मिळालं, पण असे कोणी बरोबरचे की ज्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल होतं? प्रत्येकामध्ये क्षमता असते आणि पण असं विशिष्ट कोणी आठवतं की अरे यानं किंवा हिनं जर त्यावेळेला आपल्याबरोबर जसं आपल्यासारखाच संघर्ष केला असता? नाही, आत्ता ह्या क्षणाला तसं आठवत नाही. असं अच्छा, कदाचित थोडंसं भावनिक झाल्यामुळे असेल, पण सॉरी. पण म्हणजे सगळ्यात आनंद देणारा प्रसंग म्हणजे आता राज्यसभेची उमेदवारी मिळणं किंवा निवडून तिथं सदस्य म्हणून जाणं हे वाटतंय का याच्यापेक्षा वेगळ्या टप्प्यावर जास्त मोठा आनंदाचे प्रसंग होते? राज्यसभेची उमेदवारी आणि खासदारकी मिळवण्याचा हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि त्याहीपेक्षा आनंदाचा क्षण होता की जेव्हा मी खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी आईवडिलांना माझ्यासोबत घेऊन आले. आईनं मुंबई कधीच बघितली नव्हती. म्हणजे ती जास्तीत जास्त म्हणजे माझ्या एका चुलत भावाचं लग्न होतं तेव्हा ती पुण्यापर्यंत आली होती, पण ती मुंबईपर्यंत कधीच आली नव्हती. वडिलांनी महापालिका बघितली होती पण विधानमंडळ कधीच बघितलं नव्हतं. आणि मला वाटलं की जे आपल्या आईबापांनी इतके कष्ट केले ते आपल्या आनंदाच्या क्षणी आपल्यासोबत असले पाहिजेत. त्यामुळे मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि खासदार श्रीकांतदादांना विनंती केली की मला माझ्या आईवडिलांना सोबत घेऊन खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारायचं आहे. तेव्हा जेव्हा त्यांना सोबत घेऊन मी विधिमंडळामध्ये प्रवेश केला, त्या विधानमंडळ त्यांना पाहता आलं, ते खासदारकीचं प्रमाणपत्र आणि आपल्या लेकीच्या यशाचा जो आनंद, तो जो अभिमान त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होता ना सर, मला वाटतं की इससे बढ़कर जिंदगी में कुछ नहीं हो सकता. म्हणजे आई वडील खुश आहेत, त्यांना आपला अभिमान वाटतोय, असं काहीतरी करू शकलो की मग बस अजून काय पाहिजे. आणि तो क्षण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणला, श्रीकांतदादांनी आणला, त्याबद्दल त्यांचं मनापासून. आणि आई काय म्हणाली, वडील काय म्हणाले जेव्हा त्यांना कळलं तेव्हा? खरं तर त्यांना टी व्हीवरून कळालं. मग नंतर हे सगळं संपल्यानंतर खूप उशिरा मी त्यांना फोन केला. ते खूप रडत होते, आनंद वाटत होता, म्हणाले पोरी आमचं नाव मोठं केलंस. त्याच्यानंतर मी खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर आमच्या पूर्ण परिवाराला, म्हणजे पूर्ण परिवार आला होता. विधिमंडळात जायला आम्हाला फक्त 5 आईवडिलांचे मिळाले. म्हणजे माझे 3 भाऊ आले होते, बहिणी आल्या होत्या, बहिणीची मुलं आली होती, भावाची मुलं आली होती, सगळेजण मिळून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला गेलो. आणि त्यावेळेस आमच्या आईवडिलांनी दोघांनीही त्यांचे आभार मानले की साहेब आम्हाला वाटलंच नव्हतं की आमच्यासारखी गरिबाची पोरगी ही दिल्लीपर्यंत जाईल. माझी आई साहेबांनाही तितक्याच भाबडेपणाने म्हणाली की साहेब आम्ही टी व्हीवरतीच बघितलं, मी तुम्हाला कधी समोरून भेटेन वाटलंही नव्हतं. मग आई म्हणाली की साहेब मी पुण्यापर्यंतच आले होते, मी मुंबईला पहिल्यांदाच आली आहे. मग एकनाथ शिंदे साहेब म्हणाले ठीक आहे आता तुम्हाला दिल्ली पण दाखवतो, तुमची पोरगी घेऊन जाईल. म्हणजे एखाद्या कुटुंब प्रमुखानं किंवा एखाद्या आपल्या घरातल्याच व्यक्तीनं आपल्याशी बोलावं, म्हणजे ते इतक्या मोठ्या पदावर आहेत,
ज्या दिवशी आम्ही त्यांना भेटायला गेलो, शिंदे साहेबांचे वडील दवाखान्यात आहेत, पण असं असताना प्रचंड थकलेले असताना त्यांची तब्येत ठीक नव्हती, पण तरीसुद्धा त्यांनी आम्हाला वेळ दिला, ते आईवडिलांशी छान बोलले, याचा खूप आनंद वाटतो. शेवटचा प्रश्न. ज्योतिताई, माफ करा, कदाचित हा सांगता करण्याचा प्रश्न नाही आहे, पण मगाशी तुम्ही म्हणाला होतात की या पक्षाचं धोरण असं आहे की राजा का बेटा यहाँ राजा नाही बनेगा. तुम्ही तासभर साधारण बोलताय, 7 वेळा तुम्ही शिंदेसाहेबांबरोबर श्रीकांत शिंदेंचं नाव घेतलं. आधीच्या शिवसेनेत जसं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेसमध्ये जसं सोनिया गांधी, राहुल गांधी अशी नावं येतात, तर या शिवसेनेत पण तसंच आहे की शिंदेसाहेबांचं नाव घेतलं की आपसूक श्रीकांत शिंदेचं नाव येतं? खरं तर ही माझी कृतज्ञता आहे, या माझ्या भावना आहेत. ज्या पद्धतीनं एका कुठलंही बॅकग्राऊंड नसलेली मुलगी मुंबईमध्ये संघर्ष करण्यासाठी शिवसेनेत आली, तेव्हा प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीनं त्यांनी मला प्रेरणा दिली, दसरा मेळाव्याच्या पहिल्या भाषणाच्या आधी, म्हणजे मला 15-20 मिनटं आधी कळालं होतं की तुम्हाला बोलायचं आहे, काहीच तयारी नव्हती, प्रचंड दडपण आलं होतं, आणि श्रीकांतदादा म्हणाले की ताई, जसं नेहमी बोलता तसंच बोला, लढा. ही ती कृतज्ञता आहे, म्हणून ते नाव येतं आहे. खरं तर मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्याकडे सेकंड जनरेशन पॉलिटिशियन म्हणून बघतच नाही. माझ्यासाठी ते फर्स्ट जनरेशन पॉलिटिशियन आहेत, कारण ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला नाही आले. वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून त्यांनीसुद्धा त्यांच्या आईचा, त्यांच्या वडिलांचा संघर्ष बघितला आहे. म्हणजे आदरणीय लता वहिनींना डबे करताना बघितलं आहे, पॅकिंग करताना बघितलं आहे, चपात्या करताना बघितलं आहे, आणि हा सगळा आईवडिलांचा संघर्ष समोर ठेवून ते ह्या राजकारणामध्ये जेव्हा आले की त्यांची तिथली ती कल्याण डोंबिवलीची जागा, त्यावेळेला तिथे कोणी उमेदवार मिळत नव्हता, आणि निवडून येण्यासाठी हेच नाव तिथे लागणार होतं, म्हणून त्यांना तिथे संधी दिली गेली. परंतु आजही ज्या पद्धतीनं 3 वेळेला अत्यंत विक्रमी मताधिक्यानं लोकसभेवरती निवडून जाऊन सुद्धा मंत्रीपद कोणाला द्यायचं केंद्रात, याचा जेव्हा विचार केला जातो, त्याचा निर्णय घेताना स्वतःच्या मुलाला, म्हणजे आपण हे पण बघितलं की मी मुख्यमंत्री, माझा मुलगा कॅबिनेट मंत्री आणि शिवसैनिक रस्त्यावरती, आणि त्याच वेळेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीसुद्धा अशा वेळेला आपल्या मुलाला केंद्रीय मंत्रीपद नाही दिलं. त्यांनी सिनियर शिवसैनिक असणाऱ्या माननीय प्रतापरावजी जाधव साहेबांना केंद्रीय मंत्रीपद दिलं. हीच गोष्ट प्रत्येक वेळेला दाखवून देते की या पक्षात राजा का बेटा राजा नाही बनेगा. आणि आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे पाय अजूनही जमिनीवरती आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरती जरी ते देशाचं नेतृत्व करत असले तरीसुद्धा आदिवासी पाड्यांवरच्या मुलांशी सुद्धा ते तितक्याच पद्धतीनं एकरूप होतात. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या आईचा संघर्ष बघितला आहे, त्यांनी आपल्या वडिलांचा लढा बघितला आहे, मला नाही वाटत की त्यांची तुलना आपण दुसऱ्या कोणाबरोबर करू शकतो. आता दिल्लीला जाल तर दिल्लीला कोणाला भेटण्याची उत्सुकता आहे? कोणत्या जागेला भेट देण्याची सगळ्यात जास्त उत्सुकता आहे? मला खरं तर दिल्लीला गेल्यानंतर सेंट्रल लायब्ररीला भेट देण्याची उत्सुकता आहे, कारण पुस्तकं समोर आली की मी माझी तहानभूक विसरते, आणि त्याच्यामुळं तिथे खूप सारी पुस्तकं वाचता येतील. त्याच्याबरोबरच मला जुन्या संसद भवनाला भेट देण्याची इच्छा आहे, कारण तिथे अनेक दिग्गज नेते ज्यांनी आपला देश घडवला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, अशा अनेक दिग्गजांचे पाय त्या भूमीला लागलेले आहेत, त्या वास्तूला लाभलेले आहेत. तिथं भेट देण्याची इच्छा आहे, आणि इतकीच अपेक्षा करते की दिल्ली समजून घेताना किंवा दिल्लीमध्ये राहतानाही मनातला महाराष्ट्र हा सतत तितक्याच प्रखरतेनं तळपत असावा, आणि तेवढी ताकद या महाराष्ट्राच्या लेकीला मिळावी. कारण ही महाराष्ट्राची लेक जर सतत तोंडानं जिजाऊ सावित्री रमाईचा वारसा सांगते आहे, जर ती बाबासाहेबांबद्दल बोलते आहे, जर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलते आहे, तर तिचं बोलणं हे केवळ पोकळ बडबडीचं ठरू नये. तर तिनं दिल्लीमध्ये जाऊन केलेलं प्रत्येक काम, तिने तिथे मांडलेला प्रत्येक प्रश्न महाराष्ट्राच्या या मातीच्या कणाकणाला अभिमान वाटावा, अशा पद्धतीनं करता यावं, यासाठी रात्रीचा दिवस करेन आणि जीवाचं रान करेन. आणि भेटायचं कोणाला उत्सुकता? मला जर संधी मिळाली तर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांना मला भेटायची प्रचंड मोठी इच्छा आहे. याच्या आधी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मी अनेक सभांच्यामध्ये, ते सोलापूरला आले होते तेव्हा त्यांचा सत्कार करायची संधी मिळाली, त्यांच्याशी थोडा का होईना संवाद साधता आला, त्यांनाही भेटायची इच्छा आहे. परंतु एका अत्यंत आदिवासी प्रवर्गातून येऊनसुद्धा ज्या पद्धतीनं देशाच्या सर्वोच्च पदावरती द्रौपदी मुर्मूजी कार्यरत आहेत, त्या आम्हा सगळ्या महिलांच्यासाठी प्रेरणास्थळ आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची खूप इच्छा आहे.
ज्योतिताई, आत्ता तुमच्याशी हा सगळा संवाद साधत असताना, गप्पा मारत असताना प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे राजकारणासारख्या रुक्ष क्षेत्रात असूनही तुमची सदैव जागृत असलेली संवेदनशीलता आणि त्याला खूप मोठं अधिष्ठान आहे, ते म्हणजे तुमच्या संघर्षाचं. एक ते ज्योतिबा फुले होते ज्यांनी महिला स्वातंत्र्याची, महिला शिक्षणाची ज्योत पेटवली. त्या वाटेवरून पुढे चालत अनेक दीपशिखा या महाराष्ट्रानं पाहिल्या आणि त्यातलीच एक ही ज्योती आज आमच्यासमोर बसलेली आहे. अपेक्षा आहे की राज्यसभेमध्ये तीसुद्धा एक दीपस्तंभ बनून तळपत राहील. लहानपणापासून अनेक जबाबदाऱ्या स्वीकारलेला एक जबाबदार चेहरा आज आमच्या सगळ्यांच्या जबाबदारीचं ओझं घेऊन राज्यसभेच्या पायऱ्या चढतोय. तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. थँक्यू. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.